येस, आवाज येतोय का? माझा आवाज फाईन येतोय सर, सर्वांना? फाईन. येस सर. येस, गुड. Yes. येतो येतो सर. खूप दिवसापासून कोण आहे? खूप दिवसापासून जी म्हणजे सर. एक साधारण 6 महिन्यापासून ऑनलाईन भेटलेलं नाही असं आहे का कोणी? कुठंच भेट सर, नाही. येस. कोण? दीपक येस. खोत. येस येस, कसे आहे सर? मजेत सर, मजेत एकदम. ओके, गुड. आणखी कोण आहे जे त्यांच्यासोबत मी भेट नाही आहे आपली? सर, राहुल पवार कराड. पुन्हा स्वागत आजच्या या. आवाज कोणाला येत नसेल प्लीज थोडं पेशन्स ठेवा, तुमच्याकडून इंटरनेट चेक करून घ्या. ओके, पॉपअप मध्ये प्लीज जास्त मेसेज करू नका. माझा इंटरनेट एकदम नीट चालू आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. माझा व्हिडिओ पण चांगला आहे आणि इंटरनेट पण सध्या ठीक आहे. काही असेल माझ्या एंडनं प्रॉब्लेम तर मी सांगेल. प्लीज इथं पॉपअप मध्ये तुमचं इंटरनेट, तुमचा व्हिडिओ, तुमचा ऑडिओ एकदा तुमच्या एंडनं प्लीज चेक करून घ्या. येस. आणखी कोण आहेत? ओके, भैया साहेब. भैया साहेब, प्लीज भैया साहेब प्लीज माझ्याशी बोला. हॅलो. येस. ओके. ऍक्च्युली गुड इव्हनिंग सर. एका मित्राने लिंक पाठवली, त्यांनी सांगितलं की वेबिनार आहे म्हणून. मी तुम्हाला कॉल केलेला बघा, पुण्यावरनं, आठवत आहे? ओके ओके सर, बट आय थिंक यू आर नॉट माय स्टुडंट. तुम्ही क्लास अटेंड केलेला नाही ना? नाही नाही नाही, त्यासाठी नाहीये ओके ना. ओके ओके. ऍक्च्युली दिस नॉट सर एक जनरल वेबिनार, इट्स वेबिनार फॉर स्टुडंट्स, ओके आवर ओके ओके, प्रिव्हियस आय एम स्टुडंट. सो लिव्हिंग आय सर. थिंक तुम्हाला नाही कळणार याच्यामध्ये. ओके, तुम्ही अटेंड ओके करा, ओके, आय एम लिव्हिंग. बट तुम्हाला येस येस. कन्फ्युजन होऊ शकते खूप सारे याच्यामध्ये. तुम्ही नो नो अटेंड नो नो. करा. ओके, तुम्ही कंटिन्यू हो करा. हो. दॅट्स नॉट अ इश्यू, बट तुम्हाला कन्फ्युजन खूप सारं नाही होऊ नाही शकते जे सांगणार नाही, आहे जनरल त्याच्यामध्ये सर. जनरल जर नसेल तर मी नाही नाही, जनरल जनरल. नाही, बट तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. सो कीप पेशन्स असं म्हणायचं आहे मला. कोण आहे असं की येस जे येस. फर्स्ट टाइम अटेंड करत आहे अपार्ट फ्रॉम स्टुडंट? स्टुडंट सोडून, एक स्टुडंट सोडून नाही, मे बी मी. कोणी नाही. ओके, कोणी नाही. आय नितीन एम पाटील, अलोन. कोणी लिंक शेअर केली तुम्हाला? प्लीज माझ्याशी बोला. ओके तुम्ही माझ्याशी बोलतायत का? ओके, नितीन पाटील, नितीन पाटील. ओके. ओके, चालेल. ओके, कंटिन्यू करा. तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते थोडंसं. जे स्टुडंट्स आहेत त्यांना माहिती आहे हा जो आता जो क्लास आहे. ओके, नाऊ कम टू द पॉइंट. सर्वांसाठी, सर्वांचं पुन्हा स्वागत. आपलं आतापर्यंत जे झालेलं आहे त्या टॉपिक वरती आपण सर्व डिस्कस करणार आहोत. जे झालेलं आहे ते ते 1 वर्ष आधी झालेलं आहे, 2 वर्ष आधी झालेलं आहे, 3 वर्ष आधी झालेलं आहे. सो काही मेंबर्स असे आहेत की 3-3, 4-4 वर्षापासून कनेक्टेड आहेत आणि काही रिसेंट बॅचचे पण स्टुडंट्स आहेत त्याच्यामध्ये. जे स्टुडंट्स 27 फेब्रुवारीला बॅच चालू झालेली आहे, 27 फेब्रुवारी. ओके, ते जर क्लासमध्ये असतील तर त्यांना पण थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. 27 फेब्रुवारीच्या बॅचला ज्यांचा क्लास संध्याकाळी 6 वाजता असतो. ओके, सो त्यांना पण थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते आजच्या क्लासमधून. सो तुम्ही कंटिन्यू करा, नो प्रॉब्लेम. आजचं जे आहे ते तुम्हाला मी पुन्हा सांगणार आहे, जे 27 फेब्रुवारीच्या बॅच पासून जॉईन झालेले आहेत असे स्टुडंट्स. ओके, सो कोण कोण ट्रेडिंग करत आहे सध्या? इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग आहे का कोणाचं चालू? हो सर, मी करत आहे. गुड. मी पण करतो सर. गुड. मी पण येस, गुड. आणि कोणाचं बिलकुल बंद आहे? ऑप्शन सोडून बोला, ऑप्शनचं सोडून. कोणी ऑप्शनचं नका सांगू. सर डिलिव्हरी करते मी इक्विटी गुड मध्ये. गुड. डिलिव्हरीमध्ये कधी. ओके, आणि हा ओपन प्लॅटफॉर्म आहे. सर्वांना बोलण्याची संधी मिळणार आहे. बोलताना थोडं काळजीपूर्वक बोलायचं आहे, आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे सर्वांना. ओके, बोलताना, ऐकताना, बोलताना काळजी घ्यायची आहे. तुम्हाला आवश्यक नसेल तर माईक बंद करा, आवश्यकता नसेल. ओके, मी जास्त माईक बद्दल सांगणार नाही. मला 2-3 वेळा इथं पॉपअप आलं तर मी क्लासमधून रिमूव्ह करेल. ओके, सो प्लीज तुम्ही काळजी घ्या, तुमच्या आजूबाजूला नॉईस नसला पाहिजे. खूप इम्पॉर्टंट लेसन होणार आहे, खूप इम्पॉर्टंट सेशन आहे आजचं. खूप या सेशनमुळे मे बी, ओके, असं तुम्ही जर याला एक नीट समजून घेतलं, केअरफुली ऐकलं, जे मी पॉईंट सांगणार आहे या गोष्टीला जर तुम्ही प्रॉपरली इम्प्लिमेंट केलं, मे बी तुमची लाईफ यामुळे बदलू शकते. सो हे एवढं इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही खात्री करा की तुमच्याकडे कमीत कमी 2 ते 2.5 तास असले पाहिजे. 2 ते 2.5 तास असले पाहिजे. मी सर्वांना समजेल या भाषेत सांगणार आहे, सर्वांना समजेपर्यंत सांगणार आहे. आपल्या क्लासचा रूल आहे, माहिती आहे तुम्हाला, की सर्वांना समजेपर्यंत आपण शिकवतो. सर्वांना सांगणार आहे, समजून सांगणार आहे. ओके, सो
नीट सर्वांना काळजीपूर्वक ऐकायचं आहे. तुम्ही जर कुठं ट्रॅव्हल करत असणार, गाडी चालवत असणार, टीव्ही, मूवी, फंक्शन मध्ये असणार, प्रोग्राम मध्ये असणार, तर ते अटेंड करा. क्लास नाही केला तरी चालेल. पार्शियली तुम्ही क्लासला अटेंड करू नका. जर तुम्हाला असं वाटते की मी 100% इथं अटेन्शन देऊ शकतो, सो तुम्ही 100% इथं अटेन्शन द्या. नाहीतर तुम्हाला कळणार नाही मी क्लासमध्ये इथं काय सांगतो ते, आणि नंतर तुम्हाला खूप सारं कन्फ्युजन होऊ शकते त्याच्यामध्ये. ओके, सो क्लासची रेकॉर्डिंग होत आहे. मी ज्यांनी मला मेसेज केला आहे रेकॉर्डिंग त्यांना मिळेल, बाकी कोणाला रेकॉर्डिंग याची अवेलेबल होणार नाही, कारण की 2-2.5 तासाचा आहे आणि ते अपलोडिंग आणि डाउनलोडिंग मध्ये खूप वेळ जातो. तुम्हाला नोटबुक मध्ये सर्व पॉईंट्स लिहायचे आहेत आणि सोपा आहे सर्व. ओके, सर्व पॉईंट सोप्या आणि समजेल या भाषेत मी सांगणार आहे. काय काय आपण डिस्कस करणार आहोत आज आजच्या क्लासमध्ये. आपली जी ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजी झालेली आहे, ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजी, ती एकदा मी रिवाइज करणार आहोत. त्या स्ट्रॅटेजीची आपण बॅक टेस्टिंग करणार आहोत. स्ट्रॅटेजीची बॅक टेस्टिंग करणार आहोत. कुठल्या? ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजीची. आज मी पुन्हा स्ट्रॅटेजी कशी यूज करायची आणि कुठल्या स्टॉक्स वरती ती यूज करायची हे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजी. ओके, दुसरं मी तुम्हाला ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड ज्याला म्हणतात, जो की प्युअरली नवीन कॉन्सेप्ट आहे शेअर मार्केटची, एकदम नवीन आहे. शेअर मार्केटमध्ये एक साधारण 8 ते 9% लोक काम करतात आपल्या देशातले, आणि त्या 8 ते 9% लोकांपैकी साधारण 2-2.5% लोकांना ईटीएफ माहिती आहे, आणि त्याच्यातले कमीत कमी 1% लोक फक्त काम करतात ईटीएफ मध्ये, जे की खूप पॉवरफुल आहे. तुम्ही त्याची काय स्ट्रेंथ आहे ईटीएफची, ते कसं त्याच्यामध्ये काम करायचं आहे, आणि पैसा कशा प्रकारे कंपाऊंड करायचा, म्हणजे चक्रवाढ व्याज ज्याला म्हणतात, चक्रवाढ व्याज आपण त्याच्यामधून कसं घेऊ शकतो, ते ग्रोथ ऑप्शनसाठी कसं यूज करू शकतो, ते सर्व आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ईटीएफचं सांगणार आहे, ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजी, प्लस तिसरा जो पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत, तिसरा पॉईंट आपण डिस्कस, मला प्लीज पॉपअप मध्ये मेसेज करू नका प्लीज. ओके, मला कुणीही मेसेज करू नका प्लीज. ओके, मला मेसेज नका करू. तिसरा जो पॉइंट मी सांगणार आहे याच्यामध्ये, की आपण एक्झाम्पल घ्या, की आपल्याला निफ्टी मधून किंवा एखाद्या स्टॉक मधून, ओके, एक सपोज एक्झाम्पलसाठी आपण रिलायन्सचा स्टॉक कन्सिडर करा. रिलायन्सच्या स्टॉकने जर आपल्याला अॅन्युअली, रिलायन्सचा स्टॉक जर एका वर्षात आपल्याला 15% रिटर्न देत आहे, रिलायन्सचा स्टॉक, म्हणजे आपण आज इन्व्हेस्टमेंट केली रिलायन्समध्ये, 3/3/2024 ला रिलायन्समध्ये आपण 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, आणि रिलायन्स 1 वर्षानंतर, म्हणजे आजपासून 3/3/2025 ला रिलायन्सने आपल्याला त्याच्यावरती 15% रिटर्न दिले. ओके, 15% रिलायन्सच्या 1 लाख रुपयाचे. रिलायन्स आपल्याला जे अॅन्युअल जे ऍब्सोल्यूट रिटर्न देणार आहे, ओके, ऍब्सोल्यूट रिटर्न ते आहे 15%, आणि त्या सेम स्टॉक्स मधून ओके 1 वर्षात आपण, रिलायन्स आपल्याला 15 देते, आपण त्याच्याकडून 25 कसे घ्यायचे, तो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे. त्याला कशा प्रकारे यूज करायचा आहे. तर रिलायन्स मध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली, आज एक शेअर घेतली रिलायन्सचे, आणि त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून ठेवली, वर्षभर काही त्या शेअरला आपण हात नाही लावला, आणि वर्षभरानंतर ते पैसे आपले झाले 15% वाढले, आपले पैसे, आपली जी अमाऊंट आहे 15% वाढली. सो ही झाली एक आपली अॅन्युअल ऍब्सोल्यूट रिटर्न, त्याला म्हणतात ऍब्सोल्यूट रिटर्न. पण त्याला आपला जो फॉर्म्युला आहे, आपण जी स्ट्रॅटेजी यूज करणार आहोत, त्याच शेअर्समध्ये, त्याच कंपनीमध्ये 1 लाख रुपये कुठल्या मेथोडॉलॉजीने जर इन्व्हेस्ट केले, तर आपल्याला 15% पेक्षा जास्त रिटर्न मिळतील. ओके, ते पण मी आज तुम्हाला सांगणार आहे. सो ते ईटीएफ बद्दल पण सांगणार आहे, आणि स्टॉक्स बद्दल पण सांगणार आहे, कुठल्या स्टॉक्स मध्ये करायचं आहे आणि कुठल्या ईटीएफ मध्ये करणार आहे, हे मी सर्व आजच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो आपण स्टार्ट करणार आहोत ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजी पासून. ओके, ATH पासून. सो ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजी काय आहे, कसं आहे, हे मी सर्व सांगतो. ओके, ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजी नाव. ओके, 1 मिनिट. मी माझी स्क्रीन ओपन करत आहे, प्लीज तुम्ही 2 मिनिट पेशन्स ठेवा प्लीज.
ना 1 मिनिट. माझी स्क्रीन विजिबल आहे? यस सर. येस, विजिबल आहे माझी स्क्रीन सर्वांना? ओके, गुड. सो ऑल टाइम हाय काय असते? ओके, आपलं क्लासमध्ये झालेलं आहे असं असं कोणी आहे का की ज्यांनी ही स्ट्रॅटेजी पहिल्यांदा ऐकत आहे, ज्यांनी क्लास केलेला आहे आणि पहिल्यांदा ऐकत आहेत? अशी किती मेंबर्स आहेत प्लीज मला सांगा, म्हणजे मला कळेल की किती मेंबर्स आहेत आणि मग कुठल्या डेप्थ मध्ये मला सांगायचं आहे याची पण मला थोडी आयडिया येईल. सो प्लीज तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगा किंवा मला बोलू पण शकता माझ्याशी की असे किती मेंबर आहेत की ज्यांना बिलकुल क्लास केलेला आहे, मी क्लासमध्ये सांगितलेलं आहे, तरी पण ज्यांना माहिती नाही. ओके, ऑनेस्टली सांगा, असं कोण कोण आहे की त्यांना याच्याबद्दल माहिती नाही? मला माहिती नाही सर. मी राहुल पवार कराडहून बोलतोय सर. ओके, 1 वर्ष आधी तुम्ही क्लास केला आहे. ओके, हो सर. ओके. आणखी किती मेंबर आहेत? जाधव मेजर सर, ETH बद्दल काय माहिती नाही सर. फर्स्ट मध्येच ऐकतोय. ETF बद्दल नसेल, ATH ऑल टाइम हाय. ओके, येस येस. ओके. पुजारी मॅम, दर्शना मॅम, ओके, अर्षद, ओके. आणखी किती मेंबर आहेत की ज्यांना माहिती नाही या स्ट्रॅटेजी बद्दल? ओके. सो कोण कोण क्लास आज फॅमिली सोबत बघत आहे? सर्वांना आहे का अशी की जे आज फॅमिलीला घेऊन इथं आहेत म्हणून समोर? फॅमिली, लहान मुलं, चालेल. सो रुपेश सर माहिती नाही, प्रफुल्ल सर, ओके, चालेल, समजलं आपल्या. येस येस, ओके, चालेल, आलं लक्षात माझ्या. ओके, पोहरे सर, ओके, नितीन सर. आपल्या देशात 2 एक्सचेंज आहेत मेजर, एक NSE आहे आणि दुसरा BSE आहे. NSE वरती जे काम चालू झालं ते 1996 ला ऍक्च्युअल मध्ये काम चालू झालं. 1996 ला 1992 ला 1992 ला त्याच्याबद्दल आधी विचार आला की याच्यावरती काम करायचं आहे म्हणून, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये काम करण्यासाठी साधारण 3 ते 4 वर्षाचा वेळ लागला. 3 ते 4 वर्ष लागले त्याच्यावर काम करण्यासाठी. 1996 पासून त्याच्यावरती काम व्हायला लागलं. आणि ज्या BSE वरती ज्या कंपन्या होत्या, BSE एक्सचेंज वरती ज्या कंपन्या लिस्टेड होत्या त्याच कंपन्यांपैकी काही कंपन्या सॉर्ट आउट केल्या, सेग्रिगेट केल्या आणि त्यांना NSE वरती लिस्ट केलं. बरोबर, हे आपल्याला माहिती आहे की NSE वरती पण काही कंपन्या आहेत आणि BSE वरती पण काही. आजच्या डेटमध्ये NSE वरती 2000 पेक्षा जास्त कंपनीज आहेत आणि BSE वरती 7000 पेक्षा जास्त कंपनीज लिस्टेड आहेत BSE वरती. तो 2003 नंतर, 2001 आणि 2003 नंतर खूप कंपन्या शेअर मार्केटमध्ये म्हणजे NSE वरती लिस्ट झाल्या 2003 नंतर. आता ऑल टाइम हाय म्हणजे काय असते? ऑल टाइम हाय म्हणजे काय असते? एखादी कंपनी त्या एक्सचेंज वरती जेव्हापासून लिस्ट झालेली आहे, त्या एक्सचेंज वरती लिस्ट झालेली आहे तेव्हापासून आजच्या डेट पर्यंत, आज, ओके, जर आज मार्केट चालू असेल तर आजचा दिवस, आजच्या डेट पर्यंत त्या कंपनीनं किती हाय प्राइस बनवलेली आहे. ओके, जेव्हापासून ती कंपनी एक्सचेंज वरती लिस्ट झालेली आहे तेव्हापासून त्या कंपनीनं किती हाय प्राइस बनवलेली आहे त्याला आपण म्हणतो ऑल टाइम हाय. आजच्या डेट पर्यंत. जर तुम्ही उद्या बघत असणार तर आपण म्हणू शकतो उद्याच्या डेट पर्यंत. जर तुम्ही 4 दिवसांनी बघणार तर आपण म्हणू शकतो 4 दिवसापर्यंत, म्हणजे त्याला म्हणतात ऑल टाइम हाय. ओके, सो तो चेक कसा करायचा आधी ते तुम्हाला मी सांगतो. ऑल टाइम हाय चेक कसा करायचा, ओके, ती पूर्ण स्ट्रॅटेजी मी सांगणार आहे. त्याच्यावर काम कधी करायचं आहे, ऑल टाइम हाय कशाला म्हणतात, तो आयडेंटिफाय कसा करायचा, त्याची बॅक टेस्ट करू की त्याला यूज कसं करायचं आहे ऑल टाइम हायला. ओके, आणि ऑल टाइम हायला यूज केल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून कशा प्रकारे प्रॉफिट गेन करता येईल किंवा फायदा कसा होईल हे सर्व मी सांगणार आहोत. ओके, सो माझ्या वॉचलिस्ट मध्ये मी निफ्टी 50च्या कंपन्या ऍड केलेल्या आहेत. सो सर्वांना निफ्टी 50 आणि F&O माहिती आहे. ओके, F&O म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन मधल्या कंपनीज आणि निफ्टी 50च्या F&O म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन मधल्या कंपनीज आणि निफ्टी 50 मध्ये त्या
टॉपच्या 50 कंपनी ज्या शेअर मार्केटमध्ये आहेत त्या सेक्टरचं रिप्रेझेंटेशन करतात. आता निफ्टी 50 मध्ये ज्या कंपन्या लिस्टेड आहेत, ओके, निफ्टी 50 मध्ये ज्या 50 कंपन्या लिस्टेड आहेत त्या 50 कंपन्या आपल्या शेअर मार्केटचं जे टर्नओव्हर आहे, टोटल टर्नओव्हर आपल्या स्टॉक मार्केटचं जे टोटल टर्नओव्हर आहे ते आहे 4 लाख कोटीपेक्षा जास्त. किती? 4 लाख कोटीपेक्षा जास्त आपल्या शेअर मार्केटचं टर्नओव्हर आहे रोजचं. ओके, उलाढाल ज्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो. आणि निफ्टी 50 मध्ये ज्या कंपनी आहेत, निफ्टी 50 मध्ये ज्या कंपनी लिस्टेड आहेत, म्हणजे ज्या टॉपच्या 50 कंपनी आहेत, या 50 कंपन्या या 4 लाख कोटीच्या फक्त 60% कॅपिटल कव्हर करतात. किती? 60%. या ज्या 50 कंपनीज आहेत या 4 लाख कोटीच्या फक्त 60% कॅपिटल कव्हर करतात. म्हणजे या कंपन्यांमध्ये जी काय बाईंग सेलिंग किंवा जी उलाढाल होते ती ओव्हरऑल मार्केटची आहे. किती टक्के आहे? किती टक्के म्हणू शकतो आपण? तुमचा आन्सर आला तर मला खात्री होईल की मी जे बोलत आहोत ते तुम्हाला समजत आहे. 60% सर. 60%. बरोबर, 60%. कळतंय मी जे बोलतोय ते? मी स्पीड मध्ये बोलत असेल, घाईत बोलत असेल तर सांगा, काही हरकत नाही. ओके, सो 60% कॅपिटल कव्हर करते. शेअर मार्केटमध्ये ज्या 2000 कंपनी लिस्टेड आहेत, 2000 कंपन्यांपैकी साधारण 1300 कंपन्यांमध्ये ऍक्टिव्हली काम होते. ऍक्टिव्हली म्हणजे त्याच्यामध्ये बाईंग अँड सेलिंग होते रोज 1300 कंपन्यांमध्ये. बाकी जे 700 कंपन्या आहेत, 700 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंपन्या त्याच्यामध्ये ट्रेडिंग होत नाही रोज, बाईंग सेलिंग होत नाही, इन्व्हेस्टमेंट पण होत नाही, त्याची ट्रेडिंग विंडो ओपन होत नाही. ओके, पण एक्सचेंजच्या नियमानुसार त्यांना ती विंडो ओपन करावी लागते, म्हणजे त्यांना काही शेअर बाय सेल करावे लागतात. तशा खूप साऱ्या कंपनीज आहेत, खूप साऱ्या म्हणजे किती 700 पेक्षा जास्त अशा कंपन्या आहेत की त्याच्यामध्ये कोणी इंटरेस्टेड नाही बाय करण्यासाठी किंवा सेल करण्यासाठी, म्हणजे इन्व्हेस्टर रेडी नाहीत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. आणि काही कंपन्या अशा आहेत की त्यांचे शेअर विकण्यासाठी तयार नाहीत. म्हणजे इन्व्हेस्टर रेडी आहेत पण ते देण्यासाठी तयार नाही, किंवा कोणीतरी जो सेलर आहे, सपोज आपल्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर्स आहेत आणि आपल्याला ते विकायचे नाही कारण की ती कंपनी आपल्याला चांगला प्रॉफिट देत आहे. सो आपण काय म्हणू शकतो, मग कंपनी शेअर विकण्यासाठी तयार नाहीत आणि काही कंपन्या अशा आहेत की त्यामध्ये इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तयार नाही. ओके, सो अशा 700 पेक्षा जास्त कंपनीज आहेत. ज्या 1300 कंपनीज आहेत, 1300 पैकी कमीत कमी 500 ते 600 कंपनीज अशा आहेत, 500 ते 600 कंपनीज अशा आहेत की त्यांच्यामध्ये लिक्विडिटीचा इश्यू आहे. म्हणजे बाईंग सेलिंग तर होते पण ती त्या प्रमाणात होत नाही जी ऍज ए इन्व्हेस्टर किंवा ट्रेडिंगसाठी पाहिजे. इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये रेग्युलर होत नाही. काही कंपन्या अशा आहेत की त्यामध्ये बिलकुल 2-2, 3-3 महिने होत नाही. आणि काही कंपन्या आहेत 1300 मधून ज्या राहतात, 500 ते 600 कंपन्या अशा आहेत की त्यांच्यामध्ये फार कमी होते, फार कमी इन्व्हेस्टमेंट होते. आणि इंडेक्सनं काय केलं, मग या सर्व कंपन्यांना वेगळं केलं आणि अशा कंपन्यांची एक लिस्ट बनवली, अशा कंपनीची लिस्ट बनवली ज्यांच्यामध्ये ऍक्टिव्हली काम होते, अशा 750 कंपन्यांची एक लिस्ट बनवली एक्सचेंजने. किती? 750. 750 कंपन्यांची एक लिस्ट बनवली आणि त्या कंपन्या ज्या आहेत 750 कंपन्या, जे निफ्टीचं जे टोटल कॅपिटल आहे एनएससीचं, त्या कॅपिटलच्या जवळजवळ 80% कॅपिटल कव्हर करतात. किती? 80% निफ्टीच्या टोटल कॅपिटलच्या ह्या ज्या 750 कंपनीज आहेत. निफ्टी 50 या 50 कंपन्या कितीपर्यंत करतात? साधारण 55 ते 60%. आणि ह्या ज्या 750 कंपनीज आहेत त्या जे कॅपिटल कव्हर करतात ओव्हरऑल मार्केटचं, त्या किती आहेत? मोर दॅन 80%. ओके, 80 फिक्स नाही, 80 पेक्षा जास्तच आहे, 80 पेक्षा कमी नाही म्हणू शकत आपण. ओके, सो आपल्याला या कंपन्यांमध्ये ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. त्या कंपन्यांना मार्केटच्या लँग्वेजमध्ये म्हणतात निफ्टी टोटल मार्केट कॅपिटल. त्यांचा एक सेपरेट लिस्ट एक्सचेंजने बनवलेली आहे, त्यानंतर निफ्टी टोटल मार्केट. ती 750 750 कंपनीची लिस्ट आहे. ती कुठं बघू शकतो आपण? एनएस इंडियाच्या वेबसाईटवरती. मी एनएस इंडियाची वेबसाईट ओपन केली. ओके, मार्केट डेटावरती आलो. मार्केट डेटावरती आल्यानंतर इक्विटी अँड एसएमई मार्केट. ओके, इक्विटी अँड एसएमई मार्केट. आणि इथं निफ्टी 50 दिसते सर्वांना. ओके, निफ्टी 50 वरती क्लिक केल्यानंतर ड्रॉपडाऊन यावरती क्लिक केल्यानंतर इथं आहे निफ्टी टोटल मार्केट. दिसते का सांगा? माझ्याशी कोणीतरी ज्यांच्या आजूबाजूला नॉईस नाही, मी स्क्रीनवर जे सांगतो ते ऍक्टिव्हली Yes, माझ्याशी sir. बोलू शकतात. ओके,
तुम्हाला कळेल दिसतं की मी सर, जे confirm दाखवतोय ते दिसतं. दिसते तुम्हाला. येस सर. दिसतंय सर. दिसते सर, निफ्टी दिसते. गुड. हो. निफ्टी टोटल मार्केट. येस मॅम. सो निफ्टी टोटल मार्केटमध्ये किती कंपनीज आहेत? 556 556 प्लस 188 प्लस 7. 7 किती येते याची टोटल येते? 750. ओके. ह्या ज्या कंपन्या आहेत निफ्टी टोटल मार्केट, म्हणजे याला टोटल मार्केट का म्हणतात? जे मार्केटचं जे टोटल कॅपिटल आहे त्याच्या मोर दॅन 80% कॅपिटल ह्या कंपनी कव्हर करतात. तर मार्केटमध्ये 4 कॅटेगरीच्या कंपनीज आहेत. 4 कॅटेगरीच्या. ओके. एक आहे लार्ज कॅप, म्हणजे ज्यांच्यामध्ये खूप मोठ्या कंपन्या, ज्यांचा जो पैसा आहे त्या कंपनीकडे तो खूप जास्त आहे, त्याला म्हणतो लार्ज कॅपिटलच्या कंपन्या. मोर दॅन 15,000 कोटीपेक्षा ज्या कंपन्या मोठ्या आहेत त्यांना नॉर्मली लार्ज कॅप कंपन्या म्हणतात. 15,000 कोटीपेक्षा ज्या कंपन्या मोठ्या आहेत त्यांना. ओके. लार्ज कॅप कंपन्या म्हणजे कॅप म्हणजे कॅपिटल. लार्ज कॅप कंपन्या आहेत या निफ्टी टोटल मार्केटमध्ये. मिड कॅप कंपनीज आहेत, मध्यम स्वरूपाच्या कंपन्या ज्या आहेत ते. नंतर आहे स्मॉल कॅप. ओके. स्मॉल म्हणजे छोट्या कंपन्या. आणि चौथ्या कॅटेगरी जी आहे ती आहे मायक्रो कॅप. ओके. एकदम छोट्या कंपन्या. ओके. त्याला म्हणू शकतो आपण मायक्रो कॅप कंपनीज. ओके. सो अशा 4 कॅटेगरीच्या कंपनीत, या 4 कॅटेगरीच्या कंपन्यांवरती आपल्याला काम करायचं आहे. सो कसं करायचं आहे? सो ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजीमध्ये ओके आपल्याला या कंपन्यांमध्ये काम करायचं आहे. मी ती स्ट्रॅटेजी यूज कशी करतात ते तुम्हाला सांगतो. कुठल्या कंपन्यांवरती काम करायचं आहे हे तुम्हाला मी सांगितलं. ओके. आता त्याला आपण यूज कसं करायचं, ऑल टाइम हाय कसा असतो, त्याला मार्क कसं करायचं आणि त्याच्यापासून आपल्याला त्याच्यामध्ये बाय कधी करायचं आहे, एंट्री केव्हा घ्यायचे हे सांगणार आहे सर्व. इज इट ना? कोणाचा आवाज येतोय? प्लीज तुमच्यामुळे डिस्टर्ब नका करू कोणाला. मी इथं नाव पॉपअप झालं तर मी रिमूव्ह करेल ग्रुपमधून प्लीज. ओके. तुम्हाला माहिती आहे की आपल्या बाजूला नॉईस आहे, तरी माईक ऑन ठेवू नका प्लीज. गौरी मॅम प्लीज माझ्याशी बोला. ओके चालेल. सपोज ही एक कंपनी आहे निफ्टी 50ची कंपनी. निफ्टी 50ची कंपनी LT. चार्ट मी ओपन केला. चार्ट ओपन केला म्हणजे स्क्रीन दिसते सर्वांना? चार्ट दिसतो? होय सर. गुड. LT कंपनीचा चार्ट आहे. याच्यावरती मी मंथली टाइम फ्रेम सेट करतो. मंथली. ओके. सो आपल्याला याच्यावर जे काम करायचं आहे ते मंथली टाइम फ्रेम वरती करायचं आहे. हे क्लिअर झालंय? ओके. तुम्ही नोट करू शकता की ATS स्ट्रॅटेजीवरती मंथली टाइम फ्रेम वरती काम करायचं आहे. क्लिअर? सो मंथली टाइम फ्रेम सेट केल्यानंतर आपल्याला बघायचं आहे हा स्टॉक मार्केटमध्ये पहिल्यांदा कधी लिस्ट झाला, कधी लिस्ट झालेला आहे. कधी लिस्ट झालेला आहे? 1/1/2003 ला, म्हणजे 2003च्या जानेवारी महिन्यामध्ये हा स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झालेला आहे. सो आपल्याला काय बघायचं आहे? 2003 पासून, म्हणजे 2003च्या जेव्हापासून लिस्ट झालेला आहे तर आतापर्यंत त्याची ऑल टाइम हाय प्राइस किती बनलेली आहे, म्हणजे त्याची प्राइस किती आहे आतापर्यंतची. बरोबर. ते तुम्हाला मी सांगतो. ओके. कसं मार्क करायचं आहे. तर आता अजून करा की आता 2003 मध्ये आपण आहोत आणि महिना आहे पाचवा किंवा 7वा, म्हणजे 5वा म्हणजे मे किंवा जून महिना आहे चालू 2003चा. ओके. आपल्याला आठवते 2003 मधला आपल्याला आठवत असेल, आपण तेव्हा स्कूलमध्ये नक्की असू. 2003 ला नक्की शाळेमध्ये असू आपण तेव्हा. बरोबर. सो सपोज मी म्हणतोय की मे 2003 ला मी LTचा चार्ट बघतोय आणि मी बघतोय की याची मे 2003 पर्यंत ऑल टाइम हाय प्राइस किती बनलेली आहे. म्हणजे काय, जेव्हापासून हा स्टॉक एक्सचेंजवरती लिस्ट झाला तेव्हापासून तर मे 2003 पर्यंत याची ऑल टाइम हाय प्राइस किती बनली मंथली टाइम फ्रेम वरती. मग आपल्याला काय चेक करावं लागेल? सपोज या पहिल्या 5 कॅन्डल आहेत. बरोबर. सो ही एक कॅन्डल आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे, ही चौथी आहे आणि ही 5वी आहे. मी या कॅन्डलला बघतो.
या कॅन्डलला मला बघायचं आहे. काय बघायचं आहे? फर्स्ट कॅन्डल. फर्स्ट कॅन्डल म्हणजे हा जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाला याची त्या महिन्याची प्राइस किती आहे? कुठली प्राइस? हाय प्राइस. किती आहे त्या महिन्याची त्याची हाय प्राइस सांगा? 33.21. 33.21. ओके, 33.21 त्याची प्राइस आहे. सो मी जर मे मध्ये याला बघतोय, मे महिन्यात, बरोबर. सो मला बघायचं आहे की या स्टॉकने 33.11 कधी क्रॉस केलं, म्हणजे ही प्राइस त्यानं क्रॅक केलेली आहे का हे मला बघायचं पहिल्या महिन्यापासून. सो आपण दुसऱ्या महिन्याची कॅन्डल बघू, त्याची हाय प्राइस किती आहे. त्याची हाय प्राइस आहे 32 रुपये. तिसऱ्या महिन्याची कॅन्डल आहे, त्याची हाय प्राइस आहे 31 रुपये, बरोबर. चौथ्या महिन्याची कॅन्डल आहे, त्याची हाय प्राइस आहे 31 रुपये. आणि पाचव्या महिन्याची कॅन्डल आहे, त्याची हाय प्राइस आहे 37 रुपीज. म्हणजे या स्टॉकनं ही जी प्राइस आहे त्याची ऑल टाइम हाय प्राइस कुठल्या महिन्यात ब्रेक केलेली आहे? कुठल्या महिन्यात ब्रेक केलेली आहे? पाचव्या महिन्यात. म्हणजे त्याची जी ऑल टाइम हाय प्राइस होती ती कधी बनली होती? पहिल्यांदा, म्हणजे 1/1/2003 ला. म्हणजे तो ज्या महिन्यात लिस्ट झाला त्या महिन्यात त्याची जी प्राइस बनली हाय प्राइस, ती त्याच्यानंतर 4 महिन्यात ती प्राइस ब्रेक झाली नाही. 4 महिन्यात म्हणजे मग फेब्रुवारीमध्ये ब्रेक झाली नाही, मार्च मध्ये ब्रेक झाली नाही आणि एप्रिल मध्ये ब्रेक झाली नाही. ओके सर, कोणाचा तरी ऑडिओ. मी लास्ट सांगतोय, प्लीज मला एक हार्ड डिसिजन घेण्यासाठी तुम्ही भाग पाडू नका. मी रिमूव्ह करेल ग्रुपमध्ये, प्लीज. ओके प्लीज. सर्व लोक त्यांचा महत्वाचा वेळ इथं देत आहे. ओके, सर्वजण आज खूप सारे फंक्शन्स आहेत, लग्नाचे सोहळे आहेत खूप लोकांचे, ते सर्व सोडून लोक इथे बसलेले आहेत. नॉईस मुळे त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. सोनीजी, ओके चालेल. येस सर. सो याची जी हाय प्राइस आहे ती ब्रेक झाली कुठल्या महिन्यात? पाचव्या महिन्यात, बरोबर. आता म्हणजे जानेवारीमध्ये जी प्राइस होती 33 रुपये 21 पैसे, त्याच्यावरून तो स्टॉक गेलाय 37 रुपये 21 पैशांवरती. म्हणजे किती रुपयात त्याची प्राइस वाढली? 4 रुपये. 4 रुपये, बरोबर. 4 रुपयाने प्राइस वाढली. याला जर आपण पर्सेंटेज टर्म मध्ये जर बघितलं, किती प्राइस होईल त्याची? कॅल्क्युलेट करू शकते का कोणी? 4 × 100 म्हणजे 400 डिवायडेड बाय 33 रुपये 21 पैसे. किती होते? 12%. 12%. 12%. किती? 12%. म्हणजे याची ऑल टाइम हाय प्राइस होती 33 रुपये, ती ब्रेक झाली मे महिन्यात, बरोबर. याच्यात साधारण ओके ऑल टाइम हाय प्राइस ब्रेक झाली मे महिन्यात, आणि त्या एकाच महिन्यात त्या स्टॉकनं किती रिटर्न दिले? 12%. 12% त्या स्टॉकनं रिटर्न दिलेली आहे. ही जी स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत ती प्युअरली इन्व्हेस्टमेंटसाठी आहे. ओके, नॉट फॉर इंट्राडे, नॉट फॉर ऑप्शन. ओके, प्युअरली इन्व्हेस्टमेंटसाठी ह्या सर्व गोष्टी आपण डिस्कस करत आहोत. आता पॉइंट ऑफ कन्क्लुजन काय आहे, तुम्हाला याच्यावरती काम कसं करायचं आहे. सपोज आता ही त्याची एक प्राइस ब्रेक झाली, ही त्याची फर्स्ट महिन्याची प्राइस होती. ओके, ही त्याची नेक्स्ट ऑल टाइम हाय प्राइस बनली. ही त्याची नेक्स्ट ऑल टाइम हाय प्राइस बनली. कुठल्या महिन्यात बनली? पाचव्या महिन्यात. पाचव्या महिन्यात. सपोज मला हे चेक करायचं आहे जून महिन्यात चेक करतोय जून महिन्यात की या स्टॉकनं जून महिन्यापर्यंत किती हाय प्राइस बनवलेली आहे, किती हाय प्राइस बनवली हे मला चेक करायचं आहे जून महिन्यात. मग आपण काय करू? आपल्यासाठी कुठली त्याची ऑल टाइम हाय प्राइस होईल जेव्हापासून आलाय तेव्हापासून? सांगा कुठली प्राइस होऊ शकते? मंथ ऑफ मे ची त्याची ऑल टाइम हाय प्राइस होईल. म्हणजे मे महिन्यात त्या शेअरनं काय केलेलं आहे? त्याची ऑल टाइम हाय प्राइस बनवलेली आहे. ओके, असंच आपल्याला आजपर्यंतच चेक करायचं आहे. असंच की आतापर्यंत या स्टॉकने कुठल्या महिन्यात त्याची ऑल टाइम हाय प्राइस बनवलेली आहे. आतापर्यंत या स्टॉकने त्याची ऑल टाइम हाय प्राइस बनवलेली आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. सपोज मी जर बघतो, मी चार्टला छोटं केलं, ओके, आणि छोटं करून बघतोय, तर या स्टॉकने जानेवारी महिन्यात 2004 ला
तिची ऑल टाइम हाय प्राइस झालेली आहे. किती प्राइस आहे त्याची हाय प्राइस? 3737 रुपये. 3737 रुपये 90 पैसे, 3738 रुपये. बरोबर, ही त्याची आतापर्यंतची ऑल टाइम हाय प्राइस झालेली आहे. बरोबर, आता यानं काय होते, याचा यूज कसा करायचा, ओके, त्या पॉइंटवरती येऊ आपण. जेव्हा जेव्हा एखादा स्टॉक त्याची ऑल टाइम हाय प्राइस ब्रेक करतो, तो विदिन दॅट मंथ, त्या महिन्यात तो साधारण 5 ते 7% पर्यंत त्याची रॅली देतो. मी कमीत कमी सांगतोय, ओके, 5 ते 7% पर्यंतची त्याची ऑल टाइम हाय प्राइस जेव्हा ब्रेक होते, तेव्हा तो त्या महिन्याभरातच एक 5 ते 7% पर्यंतची रॅली देतो. ओके, उदाहरणार्थ LT न त्याची ऑल टाइम हाय प्राइस बनवली होती जानेवारीच्या 2003ला. ती प्राइस कधी ब्रेक झाली? मे 5ला. ओके, म्हणजे मे 3ला, सॉरी. त्याच्यानंतर नेक्स्ट प्राइस त्याची जी बनलेली होती ऑल टाइम हाय प्राइस, ती बनली होती मे महिन्यात. ओके, मे महिन्यात त्याची ऑल टाइम हाय प्राइस बनली होती 37 रुपये 21 पैसे. ती प्राइस कधी ब्रेक झाली? त्याच्या इमिजिएट नेक्स्ट महिन्यात. किती हाय प्राइस झाली त्याची? जून महिन्यात 39 रुपये 44 पैसे. बरोबर, किती पर्सेंट मूव्ह झाला तो एक महिन्यात बघू आपण. ह्याची 37 रुपये 21 पैसे मायनस 39 रुपये किती होते? 44 पैसे. किती होतात 39 रुपये 44 पैसे? 37 21 मायनस 39 44 किती होते आन्सर? कोण कॅल्क्युलेट करू शकते? 2.23 इंटू 100 डिवायडेड बाय 37 21 किती येते आन्सर? 6%. 10% एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करा किती होते तर. 2.23 इंटू 100 डिवायडेड बाय 37 रुपये 21 पैसे. एवढा फरक नाही यायला पाहिजेत ना. 7 येतं सर. 7 6%. किती? 6%. गॉड. पुन्हा सांगा. 5.9 सर. 5.9 इज अ करेक्ट आन्सर. 6% इज अ करेक्ट आन्सर. ओके, ज्यांचं 6 आलं ते करेक्ट आन्सर आहे. ओके, सो एक महिन्यात किती रिटर्न दिले? 6%. बरोबर, 6% रिटर्न एका महिन्यात. मी महिन्याभराचं बोलतोय, आपण डेली टाइम फ्रेम वरती कॅन्डल सेट नाही केली. आपल्याला हे पण कळून जाईल की किती दिवसात दिले. मी तर महिन्याभराचं बोलतोय, म्हणजे 2 दिवसात दिले, 4 दिवसात दिले, 8 दिवसात दिले, 10 दिवसात. पण त्या एक महिन्यात दिले हे नक्की 100% शुअर आहे का की आपण मंथली टाइम फ्रेमवर त्याचा हाय बघतोय. कळतंय का सांगा सर्वांना? यस सर. गुड. नाऊ आता ही त्याची झाली नेक्स्ट महिन्याची, ही झाली त्याची ऑल टाइम हाय प्राइस. कुठल्या महिन्यात झाली नेक्स्ट त्याची ऑल टाइम हाय प्राइस सांगा? कुठल्या महिन्यात झाली? जून मध्ये. जून ही त्याची ऑल टाइम हाय प्राइस झाली जून मध्ये. बरोबर, जून मध्ये किती झाली ऑल टाइम हाय प्राइस त्याची? 39 रुपये 44 पैसे. बरोबर, 39 रुपये 44 पैसे. आता ती प्राइस ब्रेक होण्यासाठी आपल्याला वेट करायचं आहे. आपल्याला चार्ट वरती क्लिअरली दिसते की ती प्राइस नेक्स्ट महिन्यातच ब्रेक झालेली आहे. कुठल्या महिन्यात झाली ब्रेक? ती 7व्या महिन्यातच झाली. जुलै. किती झाला आहे त्याचा नेक्स्ट? 45 रुपये 55 पैसे. आता बघू रिटर्न किती झाले तर. 39 रुपये किती होते ती प्राइस त्याची? 39 रुपये 44 पैसे मायनस 47 रुपये हाय प्राइस 45 55. 6-11 ना. हा, 45 किती होत आहे? 6.11. 6.11 इंटू 100 डिवायडेड बाय 39 रुपये 44 पैसे. 15.49. 15%. थोडं मॅजिक सारखं 15% एक महिन्यात. आणि ज्या लोकांनी फक्त इथं इन्व्हेस्टमेंट केली होती किंवा इथं इन्व्हेस्टमेंट केली होती, म्हणजे 2003 मध्ये, म्हणजे पहिल्या महिन्यात किंवा या 5व्या महिन्यात
किंवा या मधल्या कुठल्याही महिन्यामध्ये, ठीक आहे, मधला महिना सोडा, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्लॅन नाही, वेळ नाही, कुठल्याही महिन्यात करायचं आहे त्याची स्ट्रॅटेजी नाही. पण हे जर आपण बघितलं की सपोज मी 5व्या महिन्यात किंवा पहिल्याच महिन्यात किंवा या या 6व्या महिन्यात जर केलं असतं तर किती रिटर्न झाले असते? साधारण असते 50% पेक्षा जास्त रिटर्न्स मध्ये असते लोक, ऍटलिस्ट सॉरी कम्युलेटिव्ह 15% पेक्षा जास्त रिटर्न्स नक्की असते त्यांचे 4-5 महिन्यांमध्ये, बरोबर. आता आपण हा एक स्टॉक बघितला, आणखी 1-2 स्टॉकला आपण बॅक टेस्ट करू. हे झालंय एलटीचं आपण बघितलं पहिल्या एक 3-4-6 महिन्यासाठी. आपण बघू मिड टर्म मध्ये. मिड टर्म म्हणजे कसं, मला बॅक टेस्ट करू मिड टर्म साठी. म्हणजे रेंडमली एक त्यानं हाय कधी बनवला होता आणि तो कधी ब्रेक झाला, की खरंच तो वर गेला की खाली आला. एक्झाम्पल साठी इथं बघा, आता ही कॅन्डल आहे, बरोबर. ही कॅन्डल या 2-4 कॅन्डल मधून मोठी दिसते आहे, म्हणजे ही कॅन्डल आहे की ज्या कॅन्डलने कुठला तरी ऑल टाइम हाय प्राइस बनलेली आहे. त्याची किती बनलेली आहे? 99 रुपीज 58 पैसा. ओके. त्याच्या आधीची जर कॅन्डल बघितली आपण, त्याचा हाय किती आहे? 95. ओके. 95 वरून नेक्स्ट महिन्यात हा स्टॉक गेला 99 रुपीज, म्हणजे किती 95 99 4 रुपयानं वर गेला, म्हणजे 2 ते 2.5% रिटर्न्स त्या महिन्यात मिळाले असतील. आणि त्याच्यानंतर हा स्टॉक जो आहे तो खाली आला, आणि खूप खाली एवढा आला की त्यानं 52 वीक किंवा त्याचा ऑल टाइम लो पण ब्रेक केला, खूप खाली आला. बट आता हा कुठला महिना असू शकतो? कोणी सांगू शकते का? 1/6/2004 आठवते काय झालं असेल 1/6/2004 ला? कोणी सांगू शकते का? मंदी आली होती सर. नाही. रिझन कशी मंदी आली होती? आपल्या देशात इलेक्शन असते त्या महिन्यामध्ये. साधारण इलेक्शनचे रिझल्ट आलेले असतात. कुठल्या महिन्यात आलेले असतात? मे महिन्यामध्ये, बरोबर. आणि 2004 मध्ये कोणाचं सरकार आलं होतं? कोणाच्या नंतर कोणाचं आलं होतं आठवते का? आठवते? बीजेपी सरकार गेलं होतं आय थिंक, आणि मनमोहन सिंगजी काँग्रेस आलं होतं तेव्हा. त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती झाला होता. ओके. सरकार कोणाचं आलं महत्वाचं ते नसते, सरकार बदललं त्यामुळे मार्केटवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. सरकार जेव्हा चेंज होते तेव्हा, बरोबर. सरकार कुठलंही असू द्या. ओके. करंट गव्हर्नमेंट जर चेंज झालं तर नेक्स्ट गव्हर्नमेंट जेव्हा येईल तेव्हा मार्केटवरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. कारण की नवीन गव्हर्नमेंट जेव्हा येते तेव्हा ते काय, जे प्रिव्हियस गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आहे त्याच्यावरती पुन्हा रिव्हॅल्युएशन करते, त्याची रिचेकिंग करते, कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट रिवाइज करते, सर्व गोष्टी चेक करतात. सो त्याचा इम्पॅक्ट होता तो कंपन्यांवरती, आणि इन्व्हेस्टरच्या पॅनिक होतात, घाबरतात, आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट काढायला लागतात. सो हा जो महिना आहे हा 5वा, हे बघा, जी 5व्या महिन्याची कॅन्डल आहे 3/5/2004 ला, तेव्हा गव्हर्नमेंट बदललं आणि पुढचे 2 महिन्यासाठी मार्केट निगेटिव्ह होतं. ओके. सो त्याच्यानंतर मार्केटमध्ये रॅली आली. आता एक्झाम्पलसाठी जर आपण बघितलं या महिन्याची कॅन्डल, हा कुठला 1/4/2004 ची जी कॅन्डल आहे त्याचा हाय आहे 99 रुपये 58 पैसे. तो हाय कधी ब्रेक झाला? 1/11/2004 ला. 1/11/2004 ला तो हाय ब्रेक झाला, आणि तिथून स्टॉकनं थांबायचं नाव नाही घेतलं. स्टॉकनं तेव्हा तिथून थांबायचं नाव नाही घेतलं. स्टॉक कंटिन्युअसली वर आहे एलटीचा, आणि ही निफ्टीची टॉपची कंपनी आहे, बरोबर. आता हे झालं आपली बॅक टेस्टिंग. ओके. एक कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे की जेव्हा एखादा स्टॉक त्याची ऑल टाइम हाय प्राइस ब्रेक करतो, तेव्हा त्याच्यामध्ये रॅली येते. हा एक फॉल आलेला आहे 1/11/2007 ला. ओके. कुठल्या महिन्यात? 1/11/2007 ला, म्हणजे साधारण 2008 ची बिगिनिंग म्हणू शकतो. 2008 ला वर्ल्ड वाईड पूर्ण जगात, आपलाच देश नाही, आर्थिक मंदी आली होती जगावर. आर्थिक मंदी अमेरिकेमध्ये खूप मोठी मंदी आली होती, खूप लोकांचे जॉब तिथे गेले, आणि भारतावरती पण त्याचा खूप मेजर इम्पॅक्ट झाला. तो क्रॅश आल्यानंतर त्याच्यानंतर मेजर क्रॅश शेअर मार्केटमध्ये अजून आलेला नाही. कोरोनाचा क्रॅश पण कमी आहे. 2008 मध्ये जो स्टॉक मार्केटमध्ये क्रॅश आला होता ना, त्या क्रॅशच्या
कंपॅरिझन मध्ये 2019ला 20ला जे कोविडचा जो क्रॅश आला तो पण कमी आहे. एवढा मेजर क्रॅश 2008 मध्ये आला होता पूर्ण जगावरती. सो मार्केट तिथून 2008ला खाली आलं, 2007च्या बिगिनिंगला आणि 2008ला हे पूर्ण एंटायर मार्केट खाली आलेलं आहे बघा, बरोबर. आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला म्हणजे प्रत्येक स्टॉकला या महिन्यात असा फॉल दिसेलच, कारण की पूर्ण जगावरती ती मंदी आली होती. आता हा जो हाय बनला होता कुठला, मंदीच्या पिरियड मधला, तो मी मार्क केला, त्याची मी लाईन मार्क केलेली आहे, बरोबर. तो केव्हा ब्रेक झाला, त्याच्यानंतर त्याचा हाय ब्रेक झाला या महिन्यात. कधी होता तो, 2007ला. 2007चा हाय केव्हा ब्रेक झाला, 2014ला. म्हणजे 7 वर्षानंतर या स्टॉकने त्याचा प्रिव्हियस हाय जो आहे तो ब्रेक केला. किती, 7 वर्षानंतर. आणि ब्रेक केल्यानंतर स्टॉकमध्ये एक एक कॉन्सोलिडेटेड झोन मध्ये गेला, म्हणजे एक मेजर मूव दिला नाही. त्याच्यानंतर आणखी थोडा खाली आला 2014ला. 2014ला पण सरकार बदललं होतं माहिती आहे, कारण की 2007 पासून तर 2014 पर्यंत, ओके, ही कॅन्डल पण बघा 1/5/2014चीच आहे, म्हणजे मे महिन्याची कॅन्डल आहे. तेव्हा सरकार होतं डॉक्टर मनमोहन सिंगचं, 10 वर्ष ते सरकार राहिलं आणि त्याच्यानंतर नवीन सरकार आलं मोदी साहेबांचं. सो 2014 पासून म्हणजे 1 मे 2014 पासून तेव्हा पण सरकार बदलला, मार्केट कॉन्सन्ट्रेटेड फेज मध्ये गेला आणि बघा इलेक्शनच्या पिरियडला मार्केट पुन्हा थोडं खाली आलं. ओके, इलेक्शन झालं तर साधारण 2 महिने स्टॉक खाली, 2 वर्ष स्टॉक खाली राहिला. पुन्हा गव्हर्नमेंट सेटल झालं. ओके, गव्हर्नमेंटला सेटल व्हायला वेळ लागला, सेटल झालं गव्हर्नमेंट आणि पुन्हा त्याचा ऑल टाइम हाय बनला हा, बरोबर. हा कधी ब्रेक झाला, या महिन्यात, बरोबर. मार्केटनं नेक्स्ट मूव दिला एवढा. किती होता हाय तो, साधारण किती होता, 1274. 1274 वरून दुसरा हाय कधी बनला, किती झाला तो, 1274 वरून तो गेला 1600 रुपयावरती. साधारण 400 रुपयानं शेअरमध्ये वाढ झाली. ओके, 400 रुपयानं 1200. साधारण पर्सेंटेजच्या टर्म मध्ये जर बघितलं आपण तर ते 6 महिन्यातलं पर्सेंटेज ते पण 15% पेक्षा जास्त होते. नंतर पुन्हा 1/5/2019 मार्केटमध्ये थोडी मंदी पुन्हा चालू झाली आणि हा आहे कोरोना पिरियड बघा. 1/7/2019 1/8/2019 आणि मार्केट फॉल मार्च महिन्यात 2003ला. ओके, मार्केट पुन्हा फॉल झालं. पुन्हा मार्केटमध्ये तो जो प्रिव्हियस ऑल टाइम हाय होता, जो हा बनलेला होता, तो ब्रेक झाला या महिन्यात इथं. ओके, 2021ला, म्हणजे साधारण 1 वर्षानंतर. आणि स्टॉकनं तेव्हापासून थांबायचं नाव नाही घेतलेलं आहे इल्टीच्या स्टॉकनं, बरोबर. येस. सो आता इथं या स्टॉकमध्ये किती डिप्स आले, किती वेळा तो खाली गेला, खाली गेल्यानंतर तो पुन्हा वर गेलेला आहे, बरोबर. आता तो खाली किती जातो, आपल्याला किती पेशन्स ठेवायला पाहिजे, ठेवायचे की नाही ठेवायचे, हे आज मी क्लिअर करणार आहे. मी ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजी सोबतच एखादा स्टॉक जर किती खाली गेल्यानंतर त्याच्यात आपल्याला पुन्हा रिइन्व्हेस्ट करायचं आहे ते पण मी सांगणार आहे. आणि असे काही स्टॉक्स आहेत की ज्याच्यामधून आपल्याला एक्झिट पण व्हावं लागेल. ओके, म्हणजे ज्याला आपण स्टॉप लॉस म्हणतो. हे दोन्ही कॉन्सेप्ट मी क्लिअर करणार आहोत. ओके, थेरी कोणाकोणाच्या लक्षात आली ते सांगा. कोणाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता, तुमच्या आधी क्वेरीज घेऊ, नंतर आपण पुढे कंटिन्यू करू. येस, ऑल क्लिअर सर, ऑल क्लिअर. गुड. हो, काही समजलं कन्फ्युजन सर. असेल तर बोलू शकता माझ्याशी, ज्यांना ज्यांना कन्फ्युजन आहे. नितीन सर आहेत का, कोरे सर? सर याच्यामध्ये एंट्री सर केव्हा घ्यायची, त्या ते सर्व महिन्याच्या सांगणार आहे, ते सांगायचं आहे. ओके, थेरी क्लिअर आहे सर. कॉन्सेप्ट लक्षात येत आहे का सांगा. एंट्री Yes, केव्हा sir. घ्यायची आहे मी ते सांगणार. क्लिअर आहे. ओके, आणखी पुजारी मॅम क्लिअर? प्रसाद सर, जुने नावं येत आहेत समोर.
येस, क्लिअर आहे सर्वांना? येस सर, सर एव्हरीथिंग थोडासा ऑड क्वेश्चन होता. विचारा. ऍक्च्युली मी नवीनच बॅच जॉईन केली सो मला ते रेड आणि ग्रीन कॅन्डल जे आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे, थोडं सांगाल बेसिक. कोण? प्लीज तुमचं नाव सांगा मला. भागवत. नाही सर, तुम्ही क्लास लिव्ह केला तरी चालेल. मी काय म्हटलंय की ज्यांनी 27 तारखेला रिसेंटली क्लास जॉईन केलेला आहे त्यांनी हे अटेंड केलं नाही केलं तरी चालेल. तुम्हाला मी शिकवणारच आहे क्लासमध्ये. ओके, खूप ऍडव्हान्स आहे. सो तुम्ही जर तुम्हाला कंटिन्यू करायचं करू शकता, जर नसेल करायचं तुम्ही क्लास सोडू पण शकता आजचा. ओके, कारण की हे मी सांगणारच आहे तुम्हाला. ओके, शुअर. ओके. येस. आणखी मी आधीच म्हटलं की खूप मेंबर जे नवीन असतील त्यांनी लिंक जी आहे ती सर्वांना गेलेली आहे. सो इट्स अप टू की कोणाला जॉईन करायचं की कोणाला नाही करायचं आहे. ओके, चालेल. सो कॉन्सेप्ट क्लिअर, थेरी सर्वांना क्लिअर आहे की काय थेरी आहे. आता याच्यावरती काम कसं करायचं आहे ते सांगतो तुम्हाला. एव्हरी मंथ एंडला ओके, नॉट बिगिनिंग ऑफ द मंथ. ओके, मंथ एंडला, महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसात, जर सॅटर्डे संडे असेल शेवटच्या 2 दिवसात तर व्हेरी गुड. ओके, महिन्याच्या शेवटच्या 2-3 दिवस, शेवटच्या 2-3 दिवसात निफ्टी 50च्या ज्या कंपन्या आहेत, प्लस निफ्टी टोटल मार्केट. ओके, निफ्टी टोटल मार्केट त्याच्यामध्ये 750 कंपनीज आहेत. निफ्टी टोटल मार्केटमध्ये निफ्टी 50च्या कंपन्या त्याच्यामध्ये ऍड आहेत. निफ्टी टोटल मार्केटमध्ये पण निफ्टी टोटल मार्केटमध्ये ज्या 750 कंपन्या त्या निफ्टी 50 आणि F&O सर्व त्याच्यामध्ये ह्या कंपन्या ऍड आहेत. मी इनिशियली निफ्टी 50 बद्दल तुम्हाला सांगतोय. सो निफ्टी 50च्या कंपन्यांमध्ये काय करायचं, मंथ एंडला तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा ऑल टाइम हाय मार्क करायचा आहे. म्हणजे सपोज हा मार्च महिना आहे, जर तुम्ही फेब्रुवारीच्या 28-29 तारखेला आता कळलंय की मंथ एंड झालेला आहे, मंथ एंड होत आहे, तर काय करणार, 29 तारखेला संध्याकाळी काय करणार, चार्ट ओपन करणार. आता सपोज मी चार्ट ओपन करतो टाटा स्टीलचा. ओके, टाटा स्टीलचा मी चार्ट ओपन करतो. काय करणार मी, टाटा स्टीलचा ऑल टाइम हाय मार्क करेल मी. कधी? 29 फेब्रुवारीला मंथली टाइम फ्रेम मध्ये. काय मार्क करेल की जेव्हापासून टाटा स्टील मार्केटमध्ये आलेली आहे तेव्हापासून या स्टॉकनं ऑल टाइम हाय कधी आणि किती बनवलेला आहे, सो कधी बनवलेला आहे हे तर आपल्याला चार्टवरून कळेल. कोणी सांगू शकते का कधी बनवलेला आहे? तर ओल्ड मेंबर, या 5-6 महिने ज्यांनी क्लास केलेला आहे त्यांनी आन्सर नाही दिली तरी चालेल. या बाबतीत ओल्ड मेंबर त्यांनी साधारण 1 वर्ष आधी क्लास केलेला असं आहे का कोणी? म्हणजे मला खात्री होईल की माझं बोलणं त्यांना समजत आहे. मी आहे सर. येस मॅडम, बोला. कोण? प्लीज माझ्याशी बोला. मॅम बोला प्लीज माझ्याशी. तुमचं नाव मॅम? पाटील. अश्विनी मॅम. येस, कळलं का? सांगू शकता का की त्याचा ऑल टाइम हाय कधीचा असू शकतो म्हणून? तर कुठल्या महिन्यात असू शकतो किंवा कुठल्या वर्षात असू शकतो? मी सांगू का सर? 2021 मध्ये. येस, 2021 मध्ये. म्हणजे ही कॅन्डल आहे 2/8/2021 ला. 2021 ला या स्टॉकचा ऑल टाइम हाय बनला होता 153 रुपये. बरोबर, 153 रुपये. तो मी मार्क करतो, हा मी मार्क केलेला आहे. ओके, सो आता मला काय बघायचं आहे, काय करायचं आहे की या स्टॉकचा ऑल टाइम हाय मार्क केल्यानंतर त्याची जी प्राइस आहे ती नोट करायची आहे, किती आहे. तर ते आपण नोटबुक मध्ये लिहू शकतो किंवा याचा आपण अलर्ट पण सेट करू शकतो, जी फॅसिलिटी झिरोदा मध्ये आहे. बाकीच्या ब्रोकर आय डोंट नो की देतात की नाही देतात. तर झिरोदा मध्ये एक फॅसिलिटी आहे अलर्ट सेट करण्याची. म्हणजे काय की आपण याची जी ऑल टाइम हाय प्राइस आहे ती मार्क करू आणि ही प्राइस जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिकली मेल येईल किंवा मेसेज येईल. ती मग 1 वर्षानं हो, 2 वर्षानं हो की 3 वर्षानं हो. एक्झाम्पल साठी जर टाटा स्टीलची ऑल टाइम हाय प्राइस होती 153 रुपये आणि ती ब्रेक झालेली आहे मार्च महिन्यात, म्हणजे 2 दिवस आधी, तो स्टॉक किती वरती गेला, हाय प्राइस किती झाली, 153 वरून 156 रुपये.
किती 3 रुपयाने त्याची प्राइस वाढली. 153 वरून त्याची 153.45 ते 156. 3 रुपयानं प्राइस वाढली. किती % रिटर्न आले 3 दिवसात? 3 दिवस, 2च दिवस मार्केट चालू राहिलं. आज तर सॅटर्डे आहे, संडे आहे, बरोबर. काल मार्केट चालू होतं. 3 into 100 डिवायडेड बाय 153.45. किती येते आन्सर याचं? कोण सांगू शकते? 1.95%. 3 into 100 divided by 153. 153.45. 2%. 1.95%. म्हणजे या स्टॉकनं 2च दिवसात किती रिटर्न दिले? 2 दिवसात 2% गेला पण तो स्टॉकवर. 2च दिवसात. अजून भरपूर वेळ आहे. आणि जेव्हा जेव्हा त्याचा ऑल टाइम हाय प्राइस ब्रेक होतो, याचा अर्थ काय आहे की या स्टॉकमध्ये एक मेजर इन्व्हेस्टमेंट होत आहे. म्हणजे त्याची हाय प्राइस तो ब्रेक करत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सिरियसली कोणीतरी बाईंग करत आहे. सिरियस कोणी इन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये बाईंग करत आहे, असा याचा अर्थ होतो. आपण जे बघितलं आता फक्त टेक्निकली होतं. आपण आता फंडामेंटली पण चेक करू की हे वर्क कसं होते, याच्या मागे काय थेरी आहे, याच्या मागे काय थेरी असू शकते की त्याची ऑल टाइम हाय प्राइस ब्रेक होत आहे. म्हणजे 2021 पासून हा स्टॉक सुस्त पडलेला होता. 2021 पर्यंत 24 पर्यंत म्हणजे 3 वर्ष त्याच्यामध्ये पाहिजे त्या मुवमेंट्स आल्या नाहीत. ओके, म्हणजे ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली होती 2021 ला, ते सर्वचे सर्व इन्व्हेस्टर मायनस मध्ये होते. आज ते लोक प्लस मध्ये आलेले आहेत. ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती आज ते लोक म्हणजे काय म्हणू शकतो आपण, आज त्या लोकांना फायद्यात आलेले आहेत. म्हणजे ऍटलिस्ट म्हणू शकतो ब्रेक इव्हन वरती आलेले आहेत. आणि तो सेम स्टॉक आपल्याला 2021च्या प्राइस मध्ये आज मिळत आहे. कुठल्या 2021च्या प्राइस मध्ये आपल्याला मिळत आहे. म्हणजे आपण जर 2021 ला जर याला बाय केलं असतं तरी आपल्याला किती रुपयाला मिळाला असता? तो 153 रुपयाला. आणि आज पण सपोज मी म्हणतोय की त्याची ऑल टाइम हाय प्राइस ब्रेक होत आहे, तर म्हणजे आपण त्याला 153 रुपयाच्या जवळपास खरेदी करत आहोत, बरोबर. सो आपण फायद्यातच आहोत. हे झाली टेक्निकल थेरी. आता याला फंडामेंटल काय बेस आहे? कुठल्याही शेअरमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न असतो. ओके, शेअर होल्डिंग पॅटर्न असतो. ओके, सो याचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला, बरोबर, हा याचा शेअर होल्डिंग पॅटर्न आहे. कोणाचं? टाटा स्टीलचा. टाटा स्टीलचा शेअर होल्डिंग पॅटर्न मी ओपन केलेला आहे. सो कुठलीही जी कंपनी आहे, ओके, कुठलीही कंपनी शेअर मार्केटमध्ये, त्या कंपनीमध्ये डिफरंट प्रकारच्या होल्डिंग्स असतात. म्हणजे काय? एक असते प्रमोटरची होल्डिंग, म्युच्युअल फंड ज्याला आपण म्हणू शकतो DII होल्डिंग्स, अदर डोमेस्टिक म्हणजे जे LIC कंपन्या आहेत, LIC आहेत, आणि इंडिव्हिज्युअल मोठे ट्रेडर आहेत, ते अदर मध्ये येतात. फॉरेन म्हणजे FII आहेत, आणि रिटेल म्हणजे तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे, त्याला म्हणतात रिटेल इन्व्हेस्टर किंवा रिटेल ट्रेडर, बरोबर. सो हे झाले रिटेल इन्व्हेस्टर. सो कुठलीही कंपनीमध्ये साधारण 75% पेक्षा जास्त होल्डिंग, 75% ते साधारण 30 ते 35, ओके, मी 30 घेतो इथे. ओके, प्रमोटरकडे 75% पेक्षा जास्त आणि 30% पेक्षा कमी होल्डिंग नसायला पाहिजे. म्हणजे एखादा जर प्रमोटर आहे कंपनीचा, प्रमोटर म्हणजे कंपनीचा मालक, कंपनीच्या मालकाकडे 75% पेक्षा जास्त होल्डिंग नसायला पाहिजे. किती? नॉट मोर दॅन 75%. आणि 30% पेक्षा होल्डिंग नसायला पाहिजे. 30 पेक्षा कमी आणि 75 पेक्षा जास्त कोणाकडे नसायला पाहिजे? सांगा, कोणाकडे नाही पाहिजे? प्रमोटर म्हणजे कोण? कंपनीचा मालक. ओके, आपण आमचा फंडामेंटल बेस शिकत आहोत, फंडामेंटल. ओके, सो प्रमोटरकडे किती होल्डिंग आहे इथे? 33%. ओके, 75 पेक्षा जास्त नाही आणि 30 पेक्षा कमी नाही. आता याचा रिझन काय आहे? 75% पेक्षा जास्त प्रमोटरकडे होल्डिंग आहे, याचा अर्थ काय आहे माहिती आहे? की ती जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये कोणी गुंतवणूक करण्यासाठी तयार नाही, इच्छुक नाही, इन्व्हेस्टर त्या कंपनीला मिळत नाही आहे, बरोबर. कंपनी शेअर मार्केटमध्ये तर आहे, पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला कोणी नाही आहे, बरोबर. आणि 30% पेक्षा जर मालकाकडे होल्डिंग आहे, याचा अर्थ काय? की कंपनीचे सर्व शेअर जे आहेत ते बाहेर आहेत, मालकाकडे काहीच नाही, मालकाकडे कमी आहेत, याचा अर्थ असा होतो. कधी कधी 30 पेक्षा पण ते कमी असू शकते. ते त्याला प्लेज करणं, बँकेकडे ते गहाण ठेवलेले असतात शेअर्स,
ते हा कमीचा आकडा ठीक आहे, एखाद्या वेळेस हे 30 वरून 25 पर्यंत जरी आले तरी काही फरक पडत नाही. पण ही इन्व्हेस्टमेंट 75% पेक्षा जर जास्त असेल, म्हणजे सॉरी होल्डिंग जर 75% पेक्षा जास्त असेल, ते थोडंसं रिस्की आहे. 75 पेक्षा जास्त असणं रिस्की आहे. 30चा 25 चालू शकतो. ओके, म्हणजे कमी असली थोडी तर चालू शकते प्रमोटरकडे होल्डिंग, पण जास्त खूप आहे ते नाही चालू शकत. कळलं? सो या केसमध्ये आपण जर बघितलं, या कंपनीची टाटा स्टीलची फेब्रुवारी 2024 पर्यंत काय सिच्युएशन आहे, फेब्रुवारी 2024 पर्यंत किती आहे प्रमोटरकडे? 33%. म्युच्युअल फंडकडे किती होल्डिंग आहे? 9.79%. अदर डोमेस्टिककडे 13%. फॉरेन इन्स्टिट्यूशनकडे 20%, जे की चांगलं आहे. ओके, फॉरेन इन्स्टिट्यूशनकडे कधीही 40 पेक्षा जास्त होल्डिंग नसायला पाहिजे. किती? नॉट मोर दॅन 40%. किती? 40% पेक्षा जास्त होल्डिंग कोणाकडे नसायला पाहिजे? फॉरेनकडे. फॉरेन इन्स्टिट्यूट. फॉरेन इन्स्टिट्यूट 40 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. काय रिझन आहे 40%? ती कंपनी एक फ्रॉड असू शकते, याचा अर्थ. हे सर्व फंडामेंटल आहे. एवढं फंडामेंटल तुम्हाला समजलं ना, खूप झालं. ओके, एवढ्या गोष्टी चेक केल्या ना, कोणाची किती याच्यात पर्सेंटेज आहे, खूप आहे शेअर मार्केटमध्ये. का 40% पेक्षा जास्त नसायला पाहिजे? सपोज मी जर म्हटलं की फॉरेनकडे 40 आहे, ओके, म्हणजे 100 पैकी 40 कोणाकडे गेलेत? कोणाकडे गेले? फॉरेनकडे, बरोबर. आणि मग राहतात 60%. 60% मी जर म्हटलं आता फक्त मालकाकडे आहेत, मग 75च्या क्रायटेरियामध्ये तो आलाय, म्हणजे 60-40 झाले ना, बरोबर. आणि मध्ये म्युच्युअल फंडकडे काही 0, अदरकडे 0 आणि रिटेलकडे पण 0. हे असणं पण खूप रिस्की आहे. हे हा कसला प्रकार असू शकतो? तुम्ही सेल कंपनी हा वर्ड ऐकला का? शेल कंपनी, SHELL, शेल कंपनी. ओके, शेल कंपनी म्हणजे काय असते? जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये बऱ्याच वेळा बिझनेस काय करतात, जर प्रमोटरकडे जर होल्डिंग आहे 100% आणि त्याच्या कंपनीमध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट करायला तयार नाही आहे, ओके, 100% आहे किंवा 90% आहे, त्याच्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायला कोणी तयार नाही, तर ह्या कंपन्या काय करतात माहिती आहे? की विदेशात जातात. विदेशात तिथं त्यांची एक कुठल्याही नावाची एक कंपनी काढतात. कुठलीही एक कंपनी तिथं तिथल्या डॉक्युमेंट गव्हर्नमेंटला सांगतात, जी काय डॉक्युमेंटरी प्रोसेस आहे ती फुलफिल करतात. ओके, लिगली तिथे एक कंपनी काढतात, लिगली. ओके, की आमची एक अशी कंपनी आम्ही काढतो. कुठली कशाची कंपनी काढतात? आता जर त्यांचं प्रोडक्ट इंडियामध्ये टेबल बनवण्याचं असेल, ते जरूर नाही की ती सेम कंपनी तिथं टेबलच बनवणार आहे. कुठलीही एक कंपनी म्हणून तिथं ते रजिस्ट्रेशन करतात. मग ती कंपनी काय करते? सपोज इंडियामध्ये पण त्याचा मालक हा आहे आणि तिथं जेव्हा विदेशात कंपनी काढतो तर सेम नावानं तो कंपनी रजिस्टर्ड करत नाही, तो कुठल्या तरी वेगळा आहे, त्याच्या नातेवाईकाच्या, भावाच्या, बहिणीच्या, कोणाच्याही नावानं ती कंपनी तो रजिस्टर्ड करतो तिथं विदेशात. आणि तिथून काय करतो? तो या कंपनीचे शेअर विकत घेते. कुठल्या? इंडियाच्या कंपनीचे, भारतातल्या कंपनीचे. तिथं सर्व लिगली प्रोसेस फुलफिल करतो. ओके, आणि लिगली प्रोसेस फुलफिल केला तर तिथून तो भारतातल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आणि काय होतो मग? तो कुठला इन्व्हेस्टर होतो? मग तो होतो FII. आणि आपल्याला तो दिसतो, अरे FII ची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये, पण आपल्याला हे माहिती असते काय की तो FII इथूनच तिथे गेलेला आहे म्हणून? हे माहिती असते का आपल्याला? नाही, बरोबर. म्हणून जी इन्व्हेस्टमेंट आहे फॉरेनची, ती किती असायला पाहिजे? साधारण 20, 22, 23%, 25%. 40% पेक्षा जास्त असणं फॉरेनची इन्व्हेस्टमेंट, याचा अर्थ सरळ असा आहे की याच मालकानं तिथं गेला, तिथं कंपनी काढली, त्याच्याच कंपनीचे शेअर विकत घेतले आणि लोकांसमोर पिक्चर बनवत आहे की माझ्या कंपनी फॉरेनचे इन्व्हेस्टर पण इन्व्हेस्टमेंट करत आहे. आता ह्या ज्या मोठमोठ्या गोष्टी आहेत, हे म्युच्युअल फंडला करतात, बँकांना पण समजते, बरोबर. अदर डोमेस्टिक जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना पण हे समजते, पण आपल्यासारख्या रिटेल ट्रेडरला कळत नाही. आपण कोण आहोत? रिटेल ट्रेडर. सर्वसामान्य लोकांना हे कळत नाही की फॉरेनची इन्व्हेस्टमेंट ही जेन्युन आहे की याच्यामध्ये काही असा प्रकार झालेला आहे शेल कंपनीचा. आता याच्यामध्ये जर टाटा स्टीलमध्ये जर बघितलं तर किती टक्के इन्व्हेस्टमेंट आहे? 23%. आणि टाटा स्टील अब्जो कोटी रुपयाची कंपनी आहे. जर या कंपनीमध्ये जर असा प्रकार झाला तर किती रिटेल ट्रेडर सोबत घात होतो, इमॅजिन करा. ओके, आपल्या देशात रिसेंटली हा प्रकार घडलेला आहे, आपल्याला त्याचं नाव घ्यायचं नाही आहे, घडलेला आहे. ओके, असा प्रकार. नाव आता आपल्याला बघायचं आहे की ऑल टाइम हाय मध्ये काय बेस असतो हाय ब्रेक होण्याचा. याच्यामध्ये मी बघितलं की फेब्रुवारी 2004 पर्यंत इथं या बॉक्सवरती, ओके, इथं क्लिक करायचं, इथं मी क्लिक केलं. इथं फेब्रुवारी 2024 पर्यंत
या कंपनीमध्ये प्रमोटरची जी होल्डिंग आहे ती किती आहे 33.19. प्रिव्हियस मंथ मध्ये होती 33.46. ओके, थोडी कमी झालेली आहे, थोडी, जास्त फरक नाही. ओके, फेब्रुवारीमध्ये. हा आहे जानेवारीचा आकडा, हा आहे फेब्रुवारीचा आकडा. बरोबर. नेक्स्ट आपण बघू याच्यामध्ये म्युच्युअल फंडची होल्डिंग थोडी वाढलेली आहे. हे बघा 9.70 ती 9.79 झालेली आहे, 9.79 झालेली आहे. म्हणजे जे प्रमोटरने जे थोडी होल्डिंग विकली त्यापैकी कोणी घेतलेली आहे, थोडी म्युच्युअल फंडने घेतलेली आहे. ओके, हे आपल्याला इथं कळतं, म्युच्युअल फंडने घेतलेली आहे. नेक्स्ट इथं मी पुन्हा क्लिक करतो, म्युच्युअल फंड अदर डोमेस्टिक. अदर डोमेस्टिक म्हणजे जे LIC हाऊसेस आहेत, इन्शुरन्स हाऊसेस आहेत किंवा मोठमोठे इंडिव्हिज्युअल ट्रेडर्स आहेत, त्यांची होल्डिंग फेब्रुवारी महिन्यात कशी आहे, वाढलेली आहे. बघा जानेवारीमध्ये 33.31 होती, फेब्रुवारीमध्ये ती वाढलेली आहे. इज इट. नेक्स्ट आपण बघू इथं फॉरेन इन्स्टिट्यूशन. फॉरेन इन्स्टिट्यूशनची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती फेब्रुवारीमध्ये थोडी कमी झालेली आहे आणि कम्पेअर टू जानेवारी खूप जास्त फरक नाही. म्हणजे हा जर मेजर डिफरन्स असेल तर आपण म्हणू शकतो. पण ती त्यांची जी होल्डिंग कमी झालेली आहे, जर फॉरेनची होल्डिंग कमी झालेली आहे तर म्युच्युअल फंडची वाढलेली आहे किंवा अदर डोमेस्टिकची वाढलेली आहे. इट मीन्स की फॉरेनने शेअर्स विकले आणि ते डोमेस्टिकनं परचेस केले. बरोबर. कोणीतरी ते विकले तर कोणीतरी ते घेतलेलेच असतात नक्की. बरोबर. नाव आता आपण रिटेल ट्रेडरचं बघू. रिटेल ट्रेडरचा पण आकडा थोडासा वाढलेला आहे. म्हणजे रिटेल ट्रेडरनं पण याच्यामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे या कंपनीमध्ये, आपण असं इथं आपण म्हणू शकतो. ओके, फेब्रुवारीमध्ये 33.29 वरून हा आकडा गेलेला आहे 33. म्हणजे या कंपनीमध्ये खूप जास्त इन्व्हेस्टमेंट जी आहे ती वाढलेली आहे टाटा स्टीलमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये. बरोबर. फॉरेनने विकलं आणि डोमेस्टिकनं त्याच्यामध्ये बाईंग केलेली आहे. डोमेस्टिक म्हणजे म्युच्युअल फंड हाऊसेस पण डोमेस्टिकच आहेत, इंडियन आहेत, रिटेल पण इंडियन आहेत आणि अदर डोमेस्टिक पण इंडियनच आहेत असं आपल्याला म्हणता येते. सो याला बेस आहे त्याची ऑल टाइम हाय प्राइस जर ब्रेक झाली तर म्युच्युअल फंडने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्युच्युअल फंड म्हणजे ज्याला आपण SIP म्हणतो ते लोक. सो टेक्निकली आपण चेक केलं, याची ऑल टाइम हाय प्राइस 2 दिवसात ब्रेक झाली आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण वाढलेली आहे म्युच्युअल फंडची. बरोबर. म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे म्हणजे हा शेअर बाय करण्यासारखा आहे. क्लिअर. सो ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजी जेव्हा तुम्ही चेक कराल, एखाद्या स्टॉकचा ऑल टाइम हाय प्राइस ब्रेक होतो तेव्हा तुम्हाला हा पॅटर्न पण चेक करायचा आहे की याच्यामध्ये त्या करंट मंथमध्ये किंवा प्रिव्हियस मंथमध्ये, जरुरी नाही करंट मंथ, ओके, म्हणजे फेब्रुवारी किंवा जानेवारीमध्ये वाढ झालेली आहे का हे चेक करायचं आहे. क्लिअर. सो याच्यात काम कसं करायचं आता आपल्याला टाटा स्टीलमध्ये, याला बाय कसं करायचं. आणखी एक कंपनी घेऊ आपण, कुठली दुसरी, कुठली घ्यायची सांगा. टाटा मोटर. टाटा मोटर. ओके, टाटा मोटर्सचा ऑल टाइम हाय जो होता तो होता कुठल्या महिन्यात बनला होता, 2015ला. किती हाय होता त्याचा 2015ला, 612 रुपये. 612 रुपये त्याचा 2015ला हाय होता. तो हाय ब्रेक झाला 3/7/2023ला, 7व्या महिन्यात, जुलै महिन्यात. किती, 665 वरून तो स्टॉक बघा त्याचा एकदा तो हाय ब्रेक झाला आहे तर तो या महिन्यात पण हायर हाय बनवत आहे. हायर हाय म्हणजे प्रिव्हियस हाय ब्रेक करून नवीन हाय बनवणे. किती झालेली आहे त्याची 8व्या प्राइस, महिन्यात ब्रेक झाला 956 रुपये. 600 वरून 956 म्हणजे साधारण मोर दॅन 60% रिटर्न्स, 60% रिटर्न्स या शेअरनं दिलेले आहेत. किती दिवसात, जुलै महिन्यापासून. ओके, जुलै महिन्यात त्याची प्राइस ब्रेक झाली. का बरं असं होत आहे या शेअरमध्ये, दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगचे स्टॉक्स कोणी घेतले होते, कोणी होतं का, आहे का कोणी सध्या अवेलेबल. मुहूर्त ट्रेडिंगला मी हा स्टॉक बाय करायला सांगितला होता दिवाळीच्या दिवशी. हा दिला होता सर. दिला होता ना. हा स्टॉक बाय करा आणि याच्यामध्ये नेक्स्ट दिवाळीपर्यंत नॉर्मली आपण होल्ड करू शकतो त्याला. सो साधारण 5-6 महिन्यातच या स्टॉकनं पैसा जवळजवळ 1.5 केलेला आहे. खूप सारे स्टॉक दिवाळीच्या दिवशी दिले होते संध्याकाळी. सो दिवाळीच्या दिवशी काम असते मार्केटमध्ये, मुहूर्त ट्रेडिंग ज्याला म्हणतात, त्याच्यामधून खूप छान पैसा बनलेला आहे. सो याचा आपण फंडामेंटल बघू एकदा टाटा मोटर्स.
होल्डिंग पॅटर्न, फंडामेंटल म्हणजे होल्डिंग पॅटर्न. येस, याचं होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर डिसेंबर 2023 पर्यंतची सिच्युएशन कशी आहे याची. ओके, डिसेंबर 2023. आता डिसेंबर 2023 काय येत आहे इथं, जानेवारी महिना का नाही येत आहे, किंवा फेब्रुवारी नाही येत आहे, मार्च पण नाही येत आहे, ते पण सांगतो. सो डिसेंबर महिन्यात 2023 पर्यंत याची होल्डिंग पॅटर्न आहे 46% प्रमोटरकडे, जे की आपल्या क्रायटेरियानुसार आहे. म्युच्युअल फंडकडे 10%, अदर डोमेस्टिककडे 6.96%, फॉरेनकडे 18% आणि रिटेलकडे 17%. रिटेल ट्रेडर म्हणजे तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे. सो ही सिच्युएशन आहे त्याची डिसेंबर 2023 पर्यंतची. कोणी विकले का मध्ये म्युच्युअल फंडची होल्डिंग कधी वाढली? डिसेंबरची होल्डिंग म्युच्युअल फंडमध्ये डिसेंबर महिन्यात म्युच्युअल फंड हाऊसेसची होल्डिंग याच्यामध्ये वाढलेली आहे, बरोबर. नंतर अदर डोमेस्टिकची होल्डिंग डिसेंबर 2023 मध्ये थोडी कमी झालेली आहे. फॉरेनची इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे आणि रिटेलची पण थोडी वाढलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट झाली, ती लास्ट जी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे ती झालेली आहे डिसेंबरमध्ये. डिसेंबर नंतर मेजर इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये कोणाची आलेली नाही डिसेंबर. म्हणजे त्यांनी त्या क्वार्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवली. म्हणजे त्यांना माहिती होतं की याच्यात आता इन्व्हेस्टमेंट करून ठेवा, पुढील काही दिवसांमध्ये हा आपल्याला चांगलं रिटर्न देईल. डिसेंबर महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. टाटा स्टीलमध्ये आपल्याला कुठल्या महिन्यात दिसली? फेब्रुवारीमध्ये. आता जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, इन्स्टिट्यूशन जे आहेत आपल्यासारखं रोज इंट्राडे खेळत नाही बाईंग अँड सेलिंग स्टॉक्समध्ये. ओके, म्युच्युअल फंड जे आहेत ते आपल्यासारखं इंट्राडे करत नाही. म्युच्युअल फंड ते काय, एकदा एखाद्या कंपनीमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केले ना, ते 2 महिने 3 महिन्यासाठी त्याला होल्ड करतात. आता याच्यामध्ये त्यांनी पोझिशन घेतलेली आहे म्युच्युअल फंडने. मग ते लगेच असं नाही की त्याच्यामधून ते 2 महिन्यात 3 महिन्यात पैसे काढतात, सॉरी 2 दिवसात 3 दिवसात पैसे काढतात. ते 2-2, 3-3 महिन्यासाठी त्याच्यात होल्ड करतात. सेम जे टाटा स्टीलमध्ये आज झालेलं आहे ते टाटा मोटर्समध्ये कधी झालं होतं? कधी झालं होतं? जे टाटा स्टीलमध्ये आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी, ते टाटा मोटर्समध्ये कधी झालेलं आहे? फेब्रुवारीला झालेलं. डिसेंबर महिन्यात. डिसेंबर. डिसेंबर. क्वेश्चन समजून घ्या. जे टाटा स्टीलमध्ये फेब्रुवारीमध्ये झालं ते टाटा मोटरमध्ये कधी झालेलं आहे? डिसेंबर. डिसेंबर मध्ये. बरोबर. सो आता मे बी प्रोबॅबिलिटी काय आहे की टाटा स्टीलमध्ये पण असं होऊ शकते, कारण की इन्स्टिट्यूशन आता त्याच्यामध्ये पोझिशन घेतलेले आहे. ओके, सो मार्केट जे आहे ते 2 लोक चालवतात. 2 लोक म्हणजे 2 मेजर इन्व्हेस्टर आहेत मार्केटचे. एक असतो FII आणि एक असतो DII. FI म्हणजे फॉरेनचे इन्व्हेस्टर आणि DII म्हणजे डोमेस्टिक मेजर इन्स्टिट्यूशन्स. आणि थर्ड असतो रिटेल ट्रेडर. रिटेल ट्रेडर कोण? तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे. तर आपल्यामध्ये मार्केटला मूव्ह करण्याची क्षमता नसते. रिटेल ट्रेडर मध्ये एवढं कॅपिटल नसते रिटेल ट्रेडरकडे की जो मार्केटला वर घेऊन जाईल. मग आपल्याला काय करायचं असते की जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना फॉलो करायचं असते. त्यांचा काय मूव्ह आहे तो आपल्याला बघायचा असतो. त्यांनी कुठल्या पोझिशन्स घेतलेल्या आहेत, कुठल्या स्टॉक्समध्ये त्यांच्या नवीन महिन्यात पोझिशन झालेल्या आहेत, ते आपल्याला चेक करायचं असते. आपण त्यांना मूव्ह करू शकत नाही मार्केटला. आपण मार्केट मूव्हर्स नाही आहोत. आपण मार्केटला या लोकांचे फॉलोअर बनलो पाहिजे की ते काय काम करतात त्याला आपल्याला कॉपी करायचं आहे. ओके, आपल्याला इथं नाही चालू शकला. आपण काय म्हणू शकतो, बुद्धीनं, अनालिसिसनं, थेरॉटिकली त्यांच्यापेक्षा पुढे असू शकतो. पण जर आपण आकडेवारी जर बघितली, त्यांचे पैसे आणि आपले पैसे याच्यामध्ये खूप फरक आहे. टेक्निकली आपण त्यांना हरवू शकतो, पण फायनान्शियली आपण त्यांना हरवू शकत नाही. सो आपल्याला त्यांना फॉलो करायचं आहे. आपण आपल्या मनाने जर इथं करत गेलो तर आपलं नुकसान होऊ शकते. कळलं का सांगा? काही कन्फ्युजन असेल तर बोला. आपण याच्यामध्ये आता बाय कसं करायचं आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. येस, काय समजलं नाही विचारू शकता. क्लिअर सर्वांना? येस सर. येस सर. ओके, कोण आहे आणखी ओल्ड मध्ये? चालेल. येस, सो सर येस बोला. तुमचा आवाज ब्रेक होत आहे सर. हॅलो, आवाज ब्रेक होत आहे तुमचा, मला आवाज नाही. प्रमोटरचं आता येतोय सर? हा तो बोला. हॅलो, बोला बोला, ऐकतोय सर. मी, बोला. होल्डिंग पॅटर्न मध्ये प्रमोटरचं होल्डिंग
हा सर, होल्डिंग पॅटर्न मध्ये प्रमोटरचं होल्डिंग कमी झालं आणि जर FIIचं वाढलं तर आपण तिथं येस कसं घ्यायचा तो? येस 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 प्रमोटरचं वाढलंय, प्रमोटरनं थोडं सेल केलेलं आहे आणि FI ने DI ने बाय केलं तरी चालते, काही हरकत नाही. ओके, प्रमोटर फार रिअरली सेल करतात, प्रमोटर होल्डिंग त्यांची विकत नाही सहसा. ओके ओके सर. नाऊ आता तुम्हाला मंथ एंडला काय करायचं आहे, महिन्याच्या शेवटी एखादा स्टॉकचा तुम्हाला हाय मार्क करायचा आहे. हा कुठला आहे? टाटा स्टीलचा मी चार्ट ओपन केलेला आहे. याची ऑल टाइम हाय प्राइस जी झाली टाटा स्टील JSW जिंदाल स्टीलचा मी चार्ट ओपन केला, याचा ऑल टाइम हाय तुम्ही मार्क केलेला आहे. मार्क केला ऑल टाइम हाय याचा किती येतो? याचा ऑल टाइम हाय 895 रुपये 75 पैसे. हा मी मार्क केलेला आहे. इज इट? सो तुम्हाला काय करायचं आहे, याच चार्टवरती मार्क केल्यानंतर तुम्ही नोटबुक मध्ये पण लिहू शकता मार्क केल्यानंतर. आणि कधी करायचं आहे आधी हे लक्षात घ्या, हे तुम्हाला काम कधी करायचं आहे? महिन्याच्या शेवटच्या दिवशी, महिन्याच्या शेवटच्या सॅटर्डे संडेला किंवा शेवटच्या दिवशी. म्हणजे सपोज आजची जर मी म्हणतो 31 तारीख आहे, तर हे तुम्हाला 31 तारखेला संध्याकाळी करायचं आहे, म्हणजे महिन्याचा शेवटचा दिवस. बरोबर? जर सपोज सॅटर्डे संडे आले महिन्याच्या शेवटी तर वेल अँड गुड. महिन्याच्या शेवटच्या दिवशी करायचं आहे, मध्ये कधीच नाही. ओके, महिन्याचा शेवट झाल्यानंतर ही लिस्ट ओपन करायची आहे, चार्ट ओपन करायचा आहे, मंथली टाइम फ्रेम त्याच्यावर सेट करायची आहे आणि त्याचा त्या महिन्यापर्यंत, करंट महिन्यापर्यंत, सपोज मी जर म्हटलं की 1/3/2024 म्हणजे आज जर मी म्हटलं 31 मार्च आहे, तर 31 मार्च पर्यंत या कंपनीचा ऑल टाइम हाय कधी बनलेला आहे? मला ही कॅन्डल दिसते 1/12/2023 ची. मी याला म्हणू शकतो का ऑल टाइम हाय? सांगा, म्हणू शकतो का? हो सर. त्याला आपण म्हणू शकतो ऑल टाइम हाय. किती आहे ऑल टाइम हाय? 895 रुपये 75 पैसे. किती? 895 रुपये 75 पैसे याला आपण ऑल टाइम हाय म्हणू शकतो. बरोबर? सो काय करायचं आपल्याला? नोटबुक मध्ये ती प्राइस लिहून घ्यायची आहे आणि इथं डॅशबोर्ड वरती पुन्हा यायचं आहे. डॅशबोर्ड वरती आल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला? इथं कुठला स्टॉक होता तो? JSWचं नाव दिसते, JSW स्टील. हो सर. इथं त्याच्यावरती कर्सर मूव्ह करायचा आहे आणि लास्टला जे 3 डॉट आहे तिथं क्लिक करायचं. तिथं क्लिक केल्यानंतर क्रिएट अलर्ट ऑप्शन आहे, क्रिएट अलर्ट वरती क्लिक करायचं. क्रिएट अलर्ट वरती क्लिक केल्यानंतर इथं स्टॉकचं नाव लिहायचं. काय नाव आहे? JSW स्टील. JSW स्टील आणि त्याच्यासमोर लिहायचं आहे तुम्हाला ATH, ऑल टाइम हाय. काय करायचं आहे? कंपनीचं नाव आणि त्याच्यासमोर लिहायचं आहे ATH. आपण काय बघतोय? त्याची ऑल टाइम हाय प्राइस मार्क करतोय. ओके, ऑल टाइम हाय मार्क करतोय म्हणजे काय करतोय आपण? जेव्हापासून तो स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झालेला आहे तेव्हापासून त्या महिन्यापर्यंत त्याची जी प्राइस बनलेली आहे ती प्राइस आपण मार्क करतोय किंवा त्याचा अलर्ट सेट करतोय. या अलर्टचा काय फायदा होणार आहे आपल्याला? ही प्राइस म्हणजे त्याची ऑल टाइम हाय प्राइस जी बनलेली आहे ती प्राइस कधीही जरी ब्रेक झाली, कधीही ब्रेक होऊ द्या, म्हणजे सपोज त्याची ऑल टाइम हाय प्राइस 850 आहे, तर ती प्राइस नेक्स्ट मंथ मध्ये कधीही, नेक्स्ट नाही तर नेक्स्ट टू नेक्स्ट मंथ मध्ये, नेक्स्ट टू नेक्स्ट 3 महिन्यानं, 4 महिन्यानं, 6 महिन्यानं, 1 वर्षानं, 2 वर्षानं, 5 वर्षानं ती प्राइस कधीही जरी ब्रेक झाली तर आपल्याला मेल येईल, नोटिफिकेशन येईल. त्याच्यासाठी आपण हा अलर्ट मार्क करतो. ऑटोमॅटिकली तुम्हाला मेल येईल झिरोदाकडून की तुम्ही जी प्राइस सेट केली होती ती प्राइस आता ब्रेक झालेली आहे. कळलं का? सांगा. सो इथं करायचं आपल्याला ATH. नेक्स्ट आपल्याला करायचं आहे इथे हे जे बॉक्स आहेत किंवा बाकीचे जे ऑप्शन आहेत तिथं त्याच्यावरती क्लिक करायचं नाही किंवा त्याला काहीच करायचं नाही तुम्हाला. ओके, हे ऍज इट इज ठेवायचं. मी याच्यावरती क्रॉस मार्क करतोय तर तुम्हाला पण क्रॉसच करायचं, म्हणजे याला काही करायचं नाही. लास्टला जे एक ऑप्शन आहे बॉक्स जो दिसतोय, ओके, इन्फॉर्मेशन बॉक्स, तिथं व्हॅल्यू आलेला आहे. व्हॅल्यू, या व्हॅल्यू मध्ये तुम्हाला एक व्हॅल्यू टाकायची आहे. व्हॅल्यू मध्ये तुम्हाला एक व्हॅल्यू टाकायची आहे. कुठली व्हॅल्यू टाकायची आहे? याची जी ऑल टाइम हाय प्राइस आहे, किती दिसते याची ऑल टाइम हाय प्राइस? सांगा. 8957. किती? 895. बरोबर, 895 रुपये 75 पैसे. या 895 रुपये 75 पेक्षा 10 रुपये कमी. किती? 10 रुपीज कमी, म्हणजे 800 किती? 85. 885 रुपये तुम्हाला या बॉक्समध्ये प्राइस टाकायची आहे. किती? 885 रुपये. 885. ओके, आणि काय करायचं आहे? इथं क्रिएट वरती क्लिक करायचं.
क्रिएट वरती क्लिक केल्यानंतर काय होईल, इथं ऑर्डर्स मध्ये जर आपण बघितलं, ऑर्डर मध्ये आल्यानंतर इथे बघा अलर्टचं ऑप्शन आहे, दिसते का सांगा? येस दिसते, गुड. इथं अलर्ट वरती काय होईल माहितीये का, त्या कंपनीचा जो अलर्ट आहे तो सेट होईल, JSW स्टीलचा. ओके, तो अलर्ट कुठेतरी तुम्हाला इथे दिसेल, हे बघा JSW स्टीलचा अलर्ट मी कधी सेट केला, इथे डेट बघा आलेली आहे, कधी केलाय सेट, 3/3/2024 म्हणजे आज. आता काय होईल ना की ही प्राइस कधीही जरी ब्रेक झाली, ही प्राइस कधीही ब्रेक होऊ द्या, तेव्हा आपल्याला अलर्ट येईल. आता कुठली प्राइस ब्रेक झाला तर अलर्ट येईल आपल्याला, जी प्राइस आपण सेट केलेली आहे ती प्राइस, त्याची ऑल टाइम हाय प्राइस किती आहे त्याची 895 रुपये, पण आपण अलर्ट प्राइस किती सेट केली 885 रुपये. लक्षात घ्या, त्याची ऑल टाइम हाय प्राइस किती आहे त्या स्टॉकची 895 आणि अलर्ट प्राइस किती सेट केली आपण 885. इथं कन्फ्युजन होऊ शकते. सो आपल्याला अलर्ट केव्हा येईल 885 रुपयाला. काय 885 का, याची प्राइस जरुरी नाही की नेक्स्ट मंथ मध्येच ब्रेक होईल. नेक्स्ट मंथ म्हणजे सपोज आपण हे मार्च मध्ये करतोय तर याला आपल्याला बाय करायचं आहे एप्रिल मध्ये, म्हणजे जर याची प्राइस एप्रिल मध्ये ब्रेक झाली तर आपण एप्रिल मध्ये बाय करू, मे मध्ये ब्रेक झाली तर मे मध्ये करू, जून मध्ये ब्रेक झाली तर जून मध्ये करू. हे तुम्हाला मला माहिती आहे का ही प्राइस कधी ब्रेक होईल, नाही माहिती. पण आपण अलर्ट सेट केला 885 रुपयाचं, तर हा शेअर जेव्हा 885 रुपयावरती पोहोचेल, सपोज जून महिन्यात हा 885 रुपयावरती पोहोचला, तर आपल्याला नोटिफिकेशन थ्रू आपल्याला हे आता क्लिअर होईल की यस यानं हा शेअर त्या क्रायटेरियामध्ये आलेला आहे मला बाय करण्याच्या. म्हणजे आपल्याला 10 रुपये आधीच 10 रुपये ज्याची प्रिव्हियस प्राइस वरतीच आपल्याला अलर्ट येईल. मग आपण तयारीला लागतो. सपोज आपण दुसऱ्या कुठल्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट असेल किंवा कुठला शेअर सेल करायचा आहे का, किंवा पैसे ऍड करायचे आहेत का, आपण कुठं जर्नीमध्ये आहो का, काहीही असू द्या, आपल्याला थोडा आधी अलर्ट मिळेल इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी. हे आपण सांगू शकत नाही की प्राइस ब्रेक केव्हा होईल, पण जेव्हाही होईल तेव्हा मला अलर्ट येईल त्याचा. मग आपल्याला काय करायचं आहे की या स्टॉकला वॉचलिस्ट मध्ये ऑलरेडी हा ऍड केलेला असतोच, त्याचा चार्ट ओपन करायचा आहे. आम्ही चार्ट ओपन केलेला आहे आणि आपल्याला वेट करायचं आहे, कारण की आपण नियर बाय प्राइस वरती अलर्ट सेट केलेला होता. मला याला वेट करायचं आहे की हा 895 वरती कधी जातो. मी सध्या याला बघतोय 885 86 किंवा 885 86च्या प्राइस रेंजमध्ये सध्या. हा जेव्हा 895 वरती पोहोचेल, त्या 895 मध्ये मी 896 + 1 म्हणजे 896 रुपयाची मी याची SL ऑर्डर प्लेस करेल. किती 896 रुपीजची. म्हणजे साधारण त्या शेअरची प्राइस जर 800 900 1000 1200 1300 रुपयापर्यंत जर आहे, तर आपल्याला 1 रुपया बफर ऍड करायचा आहे. काय करायचं आहे, 1 रुपीज बफर प्राइस ऍड करायची आहे. 1 रुपीज बफर प्राइस ज्याला म्हणतो. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे की रोज त्याला वॉच करायचा आहे. सपोज तो त्या दिवशी ब्रेक करू शकतो, दुसऱ्या दिवशी करू शकतो, तिसऱ्या दिवशी पण करू शकतो, चौथ्या दिवशी पण करू शकतो. एकदा आपल्याला अलर्ट आलेला आहे त्याचा आपल्याला त्याची प्राइस चेक करायची आहे आणि हाय प्रोबॅबिलिटी असते तो त्या वीक मध्ये त्याची प्राइस ब्रेक करेल. तो 2-3 दिवसामध्येच करतो, कधी कधी सेम डेला पण तो त्याची प्राइस ब्रेक करतो. जेव्हा तो त्याची प्राइसच्या जवळ आला, म्हणजे सपोज त्याची ऑल टाइम हाय प्राइस आहे 895 रुपये, आपला ऑर्डर बुक मध्ये जाऊन काय करायचं आहे, JSW स्टील मध्ये जी त्याची बाईंग प्राइस आहे त्या बाईंग प्राइस त्याची ऑल टाइम हाय प्राइस आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 रुपीज ऍड करायचा आहे, म्हणजे 896. ओके, 896 प्राइस आपल्याला सेट करायची आहे आणि क्वांटिटी जी घ्यायची आहे ते आपल्या रिक्स नुसार आपल्याला सिलेक्ट करायची आहे. कशानुसार, रिक्स नुसार. जी रिक्स काय असते हे मी तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी क्लासमध्ये खूप वेळा झालेला आहे. सो त्या प्राइस वरती तुम्हाला त्याला बाय करायचं आहे. टार्गेट किती ठेवायचं आहे, मिनिमम 3%. ओके, 3% टार्गेट झालं आपल्याला याच्यामधून बाहेर पडायचं आहे. ओके, हाय प्रोबॅबिलिटी आहे 3% टार्गेट जे आहे ते विदिन 1 वीक कम्प्लीट होईल, विदिन 1 वीक. ओके, मला नेहमी क्वेश्चन येतो की सर आम्ही याला किती दिवसासाठी ठेवू, किती दिवसासाठी नाही, किती प्रॉफिट पर्यंत ठेवायचं आहे त्याला. सो 3% प्रॉफिट होत आहे, आपल्याला त्याच्यामधून बाहेर पडायचं. हाय प्रोबॅबिलिटी आहे. ही जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतोय ही 90% अॅक्युरेट आहे. 100% शेअर मार्केटमध्ये काहीच नसते, हे तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही खूप दिवसापासून काम करताय मार्केटमध्ये आणि मला पण माहिती आहे. सो नथिंग इज 100% इन शेअर मार्केट. ओके, सो याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती 90% पेक्षा जास्त आहे, मी एवढं नक्की म्हणू शकतो. तुम्ही स्वतः जर याला आता बॅक टेस्ट केलं, चेक केलं, तर तुम्हाला पण कळेल की याची अॅक्युरसी किती चांगली आहे. तर सो कुठल्या प्राइस वरती बाय करायचं आहे,
ऑल टाइम हाय प्राइस प्लस ₹1 आणि टार्गेट ती ठेवायचं आहे मिनिमम 3%. ओके, हे कधी करायचं आहे तुम्हाला? मंथ एंडला. कळलं का? सांगा काय काय कन्फ्युजन आहे विचारू शकता. येस प्लीज माझ्याशी बोला. सर हे जे आपण 885 रुपयाला लावलं आणि समजा जर एखाद्या स्टॉकची किंमत ₹500 असेल तर त्याला किती लावायचं? म्हणजे काही पर्सेंटेज ठरलेलं आहे का? 50 पैसे, 10%? 50 पैसे ते 30 पैसे. ओके, 50 to 30 पैसा. नाही, हे आपण अलर्ट लावतोय आधीचा 895. शेअरची प्राइस सपोज कमी आहे तर ₹5 अलर्ट लावायचा. ₹5. ओके ओके, ₹5 लेस करू. जर शेअरची प्राइस जास्त आहे तर ₹20 लावायचा. अच्छा, ओके चालेल. आणखी काय क्वेरी आहे विचारू शकता. अनिल सर. ओके, सर्वांचे नाव घेणं थोडस वेळ जाईल त्याच्यामध्ये. कोणाला काही क्वेश्चन असेल, क्वेरी असेल तर बोला माझ्याशी. तुम्ही बोलले नाही मला असं समजेल की तुम्हाला सर्व समजलं. असं आहे का त्याचा अर्थ? समजलं सर. ओके चालेल. सो सर्वांची माझी ट्युनिंग जी आहे ते आपली मॅच आहे. आपण खूप महिन्यांपासून एकमेकांसोबत बोलत आहोत. सो ट्युनिंग मॅच झालेली आहे सर्वांची. सर ते ₹1000 असेल तर काय ₹20 हे लावायचं? येस, ₹10. इट्स अप टू यू. ओके, अलर्ट प्राइस मध्ये किती मायनस करायचे आहे? तुम्ही ₹2, ₹4, ₹5 ऍड करू शकता. ₹10 डिसाईड केले तरी चालतं ना? ₹10 ओके, ते आपल्यावरती डिपेंड आहे. ह्याच्यात स्टॉप लॉस विप लॉस काही नाही ना ह्याच्यात दाखवायला? खाली दिलं सांगतो मी तुम्हाला. ओके चालेल. हे क्लिअर आहे का सर्वांना? सांगा. काही कन्फ्युजन? काहीच नाही, सर्वांना समजलं. ओके, हे सर्वात पॉवरफुल स्ट्रॅटेजी आहे. ओके, कारण की आपण अशा वेळेस इन्व्हेस्ट करतोय पैसा, अशा वेळेस टाकत आहे की जेव्हा कोणीतरी मेजर इन्व्हेस्टमेंट करत आहे. सिम्पल लॉजिक आहे. ऑल टाइम हाय प्राइस ब्रेक होत आहे म्हणजे त्या शेअर मध्ये नक्की काहीतरी कोणीतरी इन्व्हेस्टमेंट करत आहे. रिटेल ट्रेडर जेव्हा इन्व्हेस्टमेंट करते तेव्हा शेअर मध्ये प्राइस मध्ये काही जास्त फरक पडत नाही, कारण की रिटेल ट्रेडर मध्ये युनिटी नाही. रिटेल ट्रेडर मध्ये युनिटी नसण्याचं कारण काय? कॅपिटल सर्वांकडे वेगवेगळे आहे आणि ते जेन्युइन आहे, नॅच्युरल आहे ते सर्व. त्याच्यामध्ये दोष देण्याचा काही भाग नाही. पण जेव्हा इन्स्टिट्यूशन करते ते इन्स्टिट्यूशनकडे स्वतःकडे खूप पैसा असतो. त्यांच्या आधीच त्यांची बोलणी झालेली असते, आधीच त्यांचे डील्स झालेले असतात की या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. सो हे त्याच्यामागे लॉजिक आहे की त्या स्टॉक्समध्ये हेविली कोणीतरी बाईंग करत आहे. आणि ते का बाईंग करत आहेत? की मे बी कंपनीकडे नवीन प्रोजेक्ट आले असतील किंवा गव्हर्नमेंटनं असे काही डिसिजन घेतले असतील की त्या कंपनीला फायदा असेल. कंपनी काही नवीन सेक्टरमध्ये येत आहे, कंपनीनं काही अशी फ्युचर प्लॅनिंग सांगितलेली आहे की ते इन्स्टिट्यूशनला आवडली किंवा गव्हर्नमेंटला पण ती आवडलेली आहे, त्याच्यामध्ये कोणीतरी इन्व्हेस्टमेंट करत आहे असा त्याचा अर्थ होतो. ओके, सो आपल्याला याला फॉलो करायचं आहे. आता याचा जे मी तुम्हाला सांगितलं 2 प्रकारचे रिटर्न्स असतात. एक ऍब्सोल्यूट रिटर्न असतो आणि एक अॅन्युअल रिटर्न असतो. एक ऍब्सोल्यूट रिटर्न असतो, एक अॅन्युअल रिटर्न असतो. ओके, लक्ष द्या. आता इथून फार कमी मेंबर्सला माहिती असेल की ऍब्सोल्यूट रिटर्न आणि अॅन्युअल रिटर्नला यूज कसं करायचा आहे. तर हा जो कॉन्सेप्ट मी सांगणार आहे ऍब्सोल्यूट रिटर्न आणि अॅन्युअल रिटर्नचा, हा ETF साठी पण राहणार आहे आणि याच्यासाठी पण राहणार आहे. कशासाठी? शेअरसाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी. याच्यामधून मी तुम्हाला या आधी मी तुम्हाला सांगितल्या 750 कंपन्या, त्याच्यावरून 50 वरती आलो आणि मी तुम्हाला क्लास झाल्यानंतर, ओके, क्लास झाल्यानंतर किंवा ड्युरिंग क्लास झाल्यानंतर 15 कंपन्यांची एक लिस्ट देणार आहे. टॉप 15 कंपन्या आहेत ज्या शेअर मार्केटमधल्या आहेत. टॉप 15 कंपन्या. ओके, टॉप 15 कंपन्या ज्यांचं कॅपिटल जास्त आहे. तुम्ही 750 कंपन्यांवरती पण ही स्ट्रॅटेजी यूज करू शकता, 50 कंपन्यांवरती पण करू शकता आणि 15 कंपन्यांवरती पण करू शकता. त्याचा क्रायटेरिया थोडासा डिफरंट आहे की 750 कंपन्यांवरती कधी यूज करायचा आहे, 15 कंपन्यांवरती कधी यूज करायचा आहे आणि 50 कंपन्यांवरती याला कधी यूज करायचा आहे. ओके, सो क्रायटेरिया काय आहे की जेव्हा ही स्ट्रॅटेजी 750 कंपन्यांवरती तुम्ही यूज करणार. आता 750 मध्ये निफ्टी 50च्या पण कंपन्या आहेत, मिड कॅप पण आहेत, स्मॉल कॅप पण आहेत आणि मायक्रो कॅप पण आहेत. जेव्हा तुमच्या अलर्टमध्ये मी दिलेल्या 15 कंपन्यांपैकी जर कुठली कंपनी येत असेल
सपोज आपल्याला अलर्ट सेट करायचा आहे 750 कंपन्यांवरती, पण त्या अलर्ट नंतर जर क्रायटेरियामध्ये या 15 कंपन्यांपैकी कुठली जर कंपनी आली, आय रिपीट, आपण अलर्ट सेट करणार 750 कंपन्यांवरती, आणि अलर्ट सेट केल्यानंतर किंवा आपल्या क्रायटेरियामध्ये जर या 15 कंपन्यांपैकी कुठली जर कंपनी आली असेल तर आपल्याला स्टॉप लॉस नाही लावायचा आहे, बिलकुल नाही लावायचा स्टॉप लॉस. ओके, स्टॉप लॉस नो म्हणजे नो. ओके, आपल्याला काय करायचं आहे तेव्हा. ओके, मी आधी या 15 कंपन्यांबद्दल सांगतोय तुम्हाला. सपोज स्क्रीन दिसते माझी? येस सर. गुड. हो सर. सपोज आपलं कॅपिटल आहे 50,000 रुपये. ओके, 50,000 कॅपिटल आहे. या कॅपिटलला आपल्याला 7 ते 8 पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे. किती होईल आपलं कॅपिटल? 7 ते 8 पार्ट मध्ये आपण डिवाइड केलं तर 7 7 49. ओके, सो म्हणजे 7,000 रुपये आपल्याला येतील आपल्याकडे, बरोबर. सो 50,000 रुपयाला आपल्याला 7 पार्ट मध्ये डिवाइड केलं आपण तर आपल्याकडे 7,000 रुपये, 7,000 रुपये येतील. सो पहिल्या महिन्यात तुम्हाला काय करायचं आहे, याच्यात जर काम चालू करायचं आहे, जर एखादी कंपनी त्या क्रायटेरियामध्ये आली तर तुम्हाला फक्त 7,000 रुपयाची बाईंग करायची आहे. किती? फक्त 7,000 रुपयाची, 7 किंवा 7.5 पर्यंत. ओके, 7 ते 7.5 रुपयापर्यंत बाईंग करायची आहे पहिल्या महिन्यात जर हा स्टॉक त्या क्रायटेरियामध्ये आला तर. ओके, सपोज याची प्राइस कुठले, मी पहिल्या 15 स्टॉक्स बद्दल बोलतोय फक्त, ओनली 15, 750 पैकी 50, 50 पैकी 15 टॉपच्या. सो या कंपनीमध्ये जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल 7,000 रुपयाची, सपोज आपल्याला एक्सपेक्टेड आहे याच्यामध्ये 3% रिटर्न. किती? 3% रिटर्न्स आपल्याला याच्यामधून एक्सपेक्टेड आहेत. आणि याने जर आपल्याला 3% रिटर्न नाही दिले, 3% रिटर्न नाही दिले म्हणजे हा स्टॉक त्या पूर्ण महिन्यात 3%वर गेला नाही आणि याची प्राइस 3% खाली आली तर आपल्याला दुसरे 7,000 रुपये त्या सेम स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत. काय करायचं आहे? 7,000 रुपये पुन्हा त्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे. एकदा 7,000 रुपये इन्व्हेस्ट केले, तो 3%वर गेला नाही, पुन्हा 7,000 रुपये आपल्याला त्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत, बरोबर. सपोज आता आपण याच्यामध्ये पुन्हा आपण मायनस मध्येच आहोत, बरोबर. जर आपल्याला पुन्हा हा स्टॉक पुन्हा म्हणजे खाली आलेला आहे आणि आपली इन्व्हेस्टमेंट झालेली आहे 14,000 रुपयाची, या 14,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट वरती आपल्याला किती प्रॉफिट पाहिजे? 3%. 7,000 वरती 3% किंवा 14,000 वरती 3%. आपलं जे रिटर्न होणार आहे ते सारखंच होणार आहे. ओके, 7 वरती 3% म्हटलं तर किती होतील? 300 350 रुपये होतील. आणि 300 रुपये होतील ना, 7,000 3% म्हटलं म्हणजे किती होतात? 210 सर. 210 रुपये. ओके, 210 रुपये. आणि 14 रुपयावरती 3% म्हटलं, 14,000 वरती 3% म्हटलं तर 420 रुपये होतील, बरोबर. सो आपल्याला काय करायचं आहे, हा स्टॉक जर सपोज दुसऱ्या महिन्यात जरी मी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, हा जर इथून 3% गेला तरी मी याच्यामधून एक्झिट करेल. जर हा इथून खाली पुन्हा 3% पर्यंत गेला, 3%, मी पुन्हा जे राहिलेले 7,000 रुपये ते याच्यामध्ये इन्व्हेस्ट करेल. ओके, आपल्याला असं हा याला बाईंग डीप करायचं आहे. ओके, असं करता करता जास्तीत जास्त हिस्टोरिकली 5 वेळा असं झालेलं आहे. कुठला स्टॉक सतत दर महिन्याला 5 वेळा खाली गेला नाही, सतत 5 महिने गेलेला नाही. ओके, 99% स्टॉक्स असे आहेत, मी काय म्हणतो 99% स्टॉक शेअर्स असे आहेत की ते 6व्या महिन्यापर्यंत खाली गेलेले नाहीत. 6व्या महिन्यापर्यंत खाली गेलेले नाहीत. असतील काही जे गेले, ओके, पण 6व्या महिन्यापर्यंत गेलेले नाहीत. आणि आपण कुठल्या कंपन्यांवरती काम करणार आहोत? फक्त टॉपच्या 15 कंपन्यांसाठी ही स्ट्रॅटेजी यूज करणार आहोत. आपल्याला जे प्रॉफिट होईल, सपोज 3 महिने हा स्टॉक सतत खाली गेला, आपली इन्व्हेस्टमेंट किती झाली? 21,000 रुपये. हा इथून पुन्हा जर 3% वरती आला म्हणजे आपल्याला जे रिटर्न मिळतील ते किती वरती मिळतील? आपल्याला 21,000 वरती. किती वरती मिळतील आपल्याला? 21,000 वरती 3% रिटर्न आपल्याला मिळतील. हे झाले आपले तेव्हाचे अॅन्युअल रिटर्न्स. तेव्हाचे अॅन्युअल रिटर्न्स ते झालेत आपले. आता अॅन्युअल रिटर्न आणि ऍब्सोल्यूट रिटर्न मध्ये काय फरक आहे? मी सुरुवातीला पण तुम्हाला सांगितलं की सपोज एखादा स्टॉक आहे, एखादा शेअर आहे की त्या शेअरनं 3 वर्षात आपल्याला 3 वर्षात
3 वर्षात त्या शेअरनं 25% रिटर्न दिलं. 3 वर्षामध्ये 25% रिटर्न्स दिले त्या शेअरनं. आता याला मी म्हणू शकतो, सपोज तुम्ही 3 वर्ष आधी जर एखाद्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ना, आज जर मी म्हटलं की तुमचा पोर्टफोलिओ कितीनं वाढलाय, तुम्ही म्हणणार की सर 25% वाढला आमचा पोर्टफोलिओ, 25% वाढलं. मी जर म्हटलं की ठीक आहे 25% तुमचा पोर्टफोलिओ वाढला, तुम्हाला दरवर्षी किती रिटर्न्स मिळाले त्याच्यामध्ये. मग आपण काय करू 25 ला 3 ने डिवाइड करू, बरोबर, सरळ सरळ किती येते आन्सर. 25 ला जर 3 ने डिवाइड केलं तर अप्रॉक्सिमेटली 8%. 8% आपलं येईल. मग आपण एक स्ट्रेट कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला हा आकडा आला की 8%. पण असं होत नाही. तुम्हाला कोण्या महिन्यात 10% पण रिटर्न मिळाले असतील, कोण्या महिन्यात 12 आणि एखाद्या महिन्यात 5% पण रिटर्न, सॉरी वर्षात. ओके, 5% रिटर्न्स पण, 10% पण असू शकतात किंवा 12% पण असू शकतात. ते झाले आपले एक्झॅक्ट अॅन्युअल रिटर्न्स, की दर वर्षाला मला किती मिळालेले आहेत. बरोबर. ऍब्सोल्यूट म्हणजे काय, टोटल किती रिटर्न्स झालेले आहेत माझे, बरोबर, की 3 वर्षात माझे 25% झालेले आहेत. पण आपल्याला एक्झॅक्टली जर इयर मध्ये जर बघायचे असतील की दरवर्षी मला किती रिटर्न्स आलेले आहेत, सर आपल्याला हा अॅन्युअल रिटर्नचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आपल्याला जे रिटर्न्स घ्यायचे आहेत ते या फॉर्म मध्ये घ्यायचे आहेत, की हा स्टॉक जो आहे हा जेवढा खाली जाईल त्याला आपल्याला बाय इन डीप करायचा आहे. बाय इन डीप करायचं आहे. हे फक्त तुम्हाला ऑल टाइम हाय मध्ये हे एकदा करायचं आहे. त्याच्यानंतर याला ग्रोथ ऑप्शन मध्ये कसं करायचं, या सेम स्टॉकला नेहमीसाठी लाईफ टाइम साठी, लक्षात घ्या, नेहमीसाठी लाईफ टाइम साठी. हे 10 शेअर जे आहेत, 15 शेअर जे आहेत, हे आपल्याला आयुष्यभराचं आपली कमाई करून देतील. 10 ते 15 शेअरच आपली आयुष्यभराची कमाई करून देतील. कसं, ओके, सपोज एकदा तुम्ही याला बाय केलं आहे, आपल्याला जे रिटर्न 21,000 वरती मिळणार आहे ते मिळणार आहे 3%. रिटर्न जे मिळणार आहे ते 3% मिळणार आहे. पुन्हा जर आपण 3% घेऊन याच्यातून जर बाहेर पडलो, आपल्याला सेम स्टॉक जो आहे त्याची प्राइस चालू आहे, सपोज त्याची जी प्राइस चालू आहे तेव्हाची, त्या प्राइस वरती त्याला पुन्हा 7,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट वरती बाय करायचं आहे. ओके, इथून जर 3% जर वर गेला तर मी याला 3% वरती सेल करेल. हा इथून जर 3% खाली आला तर मी याच्यामध्ये 7,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट पुन्हा वाढवणार, बरोबर. जर हा पुन्हा 3% खाली गेला तर मी 7,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये टाकेल. मी 7,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट टाकेल. हा पुन्हा वर येईल तर मला जे रिटर्न्स मिळतील ते मला पूर्ण माझ्या 21,000 किंवा 28,000 रुपयावरती मिळेल. म्हणजे 4 वेळा जर खाली गेला तरी, किंवा जर तो 1 वेळा वर गेला तर मला 4ही वेळेचा फायदा एकदाच होणार आहे. हे आहेत आपले अॅन्युअल रिटर्न्स. ओके, हे कुठल्या स्टॉक्स वरती करायचं आहे, फक्त जे या स्टॉकच्या 15 शेअरची लिस्ट मी तुम्हाला देणार आहे त्याची, कारण की त्या कंपन्या कधी बंद नाही होतील. ओके, रिलायन्स आहे, त्याच्यामध्ये ऍक्सिस बँक आहे, ICICI बँक आहे, HDFC बँक आहे, SBI आहे आणि हिंदुस्तान लिव्हर, अशा 10-15 कंपन्यांची लिस्ट देणार आहे, ज्या टॉपच्या कंपनीज आहेत शेअर मार्केटमध्ये, की ज्याच्यामधून शुअरली रिटर्न मिळणंच आहे. बरोबर. काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला विचारू शकता याच्यामध्ये. महिन्याला रिटर्न मिळतात नाही, याचे रिटर्न तुम्हाला जेव्हा तो 3% वरती येईल, 3% वरती, तेव्हा तुम्हाला त्याच्यामधून एक्झिट व्हायचं आहे. 3% वरती जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला याच्यामधून एक्झिट व्हायचं आहे, लक्षात घ्या. ATH मधले स्टॉप लॉस करायचं. एंट्री इनिशियली तुम्हाला एंट्री त्याच्यात केव्हा घ्यायची आहे. आता जर तुम्हाला याला खरेदी करायचं आहे तर तुम्ही कुठल्या स्ट्रॅटेजीनुसार खरेदी करणार पहिल्यांदा. ओके, त्याच्यानंतर आता सपोज आता त्याचा ऑल टाइम हाय प्राइस तुम्ही मार्क केलेली आहे, ती ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला एकदा तो बाय केलाय तुम्ही त्या 15 स्टॉक्सला नेहमीसाठी ATH शिवाय बाय करू शकता. नंतर मी सांगितलं तसंच, की जर तुम्हाला 3% प्रॉफिट झालं, नेक्स्ट डेला तुम्ही काय करणार, त्याला त्याची जी प्राइस चालू आहे त्या प्राइस वरती तुम्हाला तो बाय करायचा आहे. आला का लक्षात, सांगा. कोणाला कन्फ्युजन झालं? सर नमस्कार सर. नमस्कार. 3% का? 3% 3% कारण का एका दिवशी कुठले निफ्टी फिफ्टीचे जर त्यांचे रिझल्ट आले किंवा एका दिवशी 4-4, 5-5% पडतात. मिनिमम 3% तर मिनिमम 3% म्हणतो, मिनिमम. ओके, मिनिमम 3% अच्छा. म्हणतोय. ओके, मिनिमम 3 ते आता एका दिवशी 3 ते 5% परतची पण रॅली येते, 10% परत. आता डिपेंड करते आपण मार्केटमध्ये त्या शेअरला बघतोय, हे आपल्या स्किलवरती डिपेंड आहे की आपल्याला
कुठं त्याच्यामधून एक्झिट व्हायचं आहे. ओके, आपल्या स्किलवरती डिपेंड आहे. हे होते, हे वर्क होते, हे केलेलं आहे आणि मी असेच पैसे कमावतो. ओके, हे तुम्ही करून तर अजून एक काही पॉईंट आहे, जसं की आपण 3% तर 2 दिवसात पण घेऊ शकतो. तो 2 दिवसांनी घेतल्यानंतर आपण परत अजून चौथ्या दिवशी आपण परत बाय करू शकतो. बाय परत अजून 5 दिवसांनी आल्यानंतर 5 दिवसांनी 3% परत भेटणार आपल्याला. परत बरोबर. अजून तो 7व्या, जेव्हा 8व्या दिवशी जेव्हा परत बाय आता करू सपोज शकतो. तुम्ही याला आपण 7,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली या महिन्यात आणि तो 3% वर नाही गेला, तो खाली आला. बरोबर, आपण त्याला 3%च जेव्हा त्याच्यामध्ये फॉल येईल तेव्हाच त्याला आपल्याला पुन्हा बाय करायचं आहे. लक्षात घ्या. किती? फक्त 3%चा फॉल आला तर, तो 2%चा जरी फॉल आला तरी आपल्याला बाय करायचं नाही, आपल्याला त्याच्यात थांबायचं आहे. ओके, बाय नाही करायचं. 3% कशाच्या? आपल्या ज्या इन्व्हेस्टमेंटचे 3%. आपली 7,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, जर आपण 210 रुपयांनी त्याच्यामध्ये मायनस असू 3%. ओके, सो काय करायचं आपल्याला? त्याला पुन्हा 7,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची. मग आपली 14,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली. मग 14,000चे 3% किती होईल? मग 420 रुपये. हा जर 420 रुपयापर्यंत जर मायनस मध्ये असेल तर पुन्हा बाय, नंतर थांबायचा आहे. हा इथून जर 3% जर अपसाईड गेला तर याला आपल्याला सेल करायचं आहे. सेल केल्यानंतर इमिजिएटली नेक्स्ट डे याला बाय करायचं आहे. कळलं का? सांगा आता. सर सेल पूर्ण अमाऊंट करावी लागेल ना, जी 14,000 किंवा 21,000 असेल जे काय असेल ते. आणि नंतर मग परत त्याच दिवशी 7,000ला घ्यायचा. येस, जेव्हा तुम्ही याला नेक्स्ट याला बाय कराल तेव्हा जे आपल्याला प्रॉफिट होणार आहे ते आपल्याला होणार आहे 14,000वरती किंवा 21,000वरती. ओके, 14,000 कन्सिडर करायचं का त्याच्यामध्ये? नो, मी एकदा सांगितलं सुरुवातीला एंटर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, स्टॉक्स तुम्हाला कसा घ्यायचा आहे. एकदाच मी तुम्हाला काय म्हणतोय मी, की नेक्स्ट तुम्हाला बाय करणं आणि जी प्राइस चालली त्या प्राइस वरती त्याला बाय करायचं आहे. कळलं? ओके, सो एटीएच मी आणखी एक्सप्लेन करणार आहे दुसऱ्या कॅटेगरी स्ट्रॅटेजीसाठी. काय झालंय? प्लीज बोला माझ्याशी, काय प्रॉब्लेम आहे मॅडम? ओके, सो ना आता याला हे करायचं आहे 15 स्टॉक्स मध्ये, जे टॉपचे स्टॉक्स आहेत की जे आपल्याला जर त्या शेअरचं म्हणजे तो जेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये डीप येईल त्या डीपवर आपण त्याला बाय करणार आहोत. मार्केटच्या भाषेत एक थॉट आहे की जो डीप आहे मार्केटमध्ये त्याला एक ऑपॉर्च्युनिटी सारखं बघा, संधी सारखं. जसं आपण एलटीचा चार्ट बघितला, एलटीचा इनिशियली आपण जो एलटीचा चार्ट बघितला एक्झाम्पल साठी, हे बघा. ओके, एलटीचा चार्ट आहे. ओके, आणि एलटी मध्ये जे जे डिप्स आले, ओके, सपोज स्क्रीन दिसते माझी? येस बोला. येस सर. येस 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 सर. स्लो झालाय. सो एलटी मध्ये हा स्टॉक इथून एक इथपर्यंत गेला आणि याच्यामध्ये इथे एक डीप आला. बरोबर, ज्यांनी इथं इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते इथपर्यंत कदाचित प्रॉफिटमध्ये गेले असतील. त्यांना पुन्हा इथं ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, ते पुन्हा वर गेले. त्यांना इथं पुन्हा ऑपॉर्च्युनिटी मिळाली, ते पुन्हा इथं वर गेले. इथून पुन्हा त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी आली, पुन्हा इथं वर गेले. बरोबर, ही प्युअरली स्ट्रॅटेजी आहे ज्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यांच्यासाठी. ओके, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, ज्यांना असं वाटतंय की मला शेअर मार्केटमध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट करायची आहे, स्विंग ट्रेडिंग नाही, इंट्राडे नाही, लॉंग म्हणजे साधारण 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष किंवा लाईफ टाईम साठी. मग इन्व्हेस्टमेंट मला नेहमी एक विचारतात की सर आम्ही इन्व्हेस्टमेंट करायची मला लॉंग टर्म साठी, आम्ही कुठल्या शेअरमध्ये करू? तर हे त्यांच्यासाठी आन्सर आहे. हे फक्त ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मग इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायची आहे? जर तुम्ही एखादा शेअर बाय केला आणि त्याची जर प्राइस खाली आली, मग आपल्याला काय फायदा त्याचा? खाली गेल्यानंतर म्हणजे सपोज तुम्ही आज या शेअरला एलटीला एक्झाम्पल साठी बघा, एलटीच्या शेअरला जर 2003 मध्ये ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलं होतं त्याची प्राइस होती, क्लोजिंग प्राइस होती 28 रुपये. पुन्हा तो शेअर 2003 नंतर 2004 ला 28 रुपयावरती आला. लो प्राइस त्याची झाली होती 16 रुपये, म्हणजे 28 पेक्षा पण तो खाली गेला होता. मग ज्या लोकांनी त्याला पहिल्यांदा खरेदी केलं त्या लोकांचं तो नुकसान झालं ना त्याच्यामध्ये.
मग हे त्यांच्यासाठी आहे की या ऑपॉर्च्युनिटीला कसं यूज करायचं आहे, बरोबर. ज्यांना फक्त प्युअरली लॉंग टर्म, बाकी काहीच नाही, मग त्या लोकांसाठी स्टॉक्स असतात. कॉमन क्वेश्चन आहे, आपल्याला पैसे आहेत, फंड आहे, पण कुठे इन्व्हेस्ट करायचं हे आपल्याला कळत नाही. मी टॉप 15 कंपन्या ज्या मार्केटमधल्या ज्या टॉपच्या कंपन्या ते सांगणार आहे तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये कुठल्या वेळेस इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्याची प्राइस खाली गेल्यानंतर त्या ऑपॉर्च्युनिटीला आपल्याला कसं यूज करायचं आहे, हा या स्ट्रॅटेजीचा पर्पज आहे. ओके, सांगा, कळलं का सांगा. स्विंग ट्रेडिंग साठी पण मी ते सांगणार आहे, स्विंग ट्रेडिंग साठी कसं यूज करायचं आहे. नाही बोलू सर, शकतो बरोबर म्हणजे. आहे सर. तुम्ही जे आता जे सांगितलं ना, तसे तर खूप पैसे भेटतील. ज्यावेळेस आपले लॉस झाल्यानंतर अजून कव्हर केल्यानंतर 3%नी हा, परत अजून त्या पूर्ण प्रॉफिटला म्हणजे त्या अॅन्युअल पूर्ण ह्याला जास्त भेटणार. पहिले जसे 7,000 सांगितलं तर बरोबर 7,000 3% भेटणार. जर बरोबर. आपण 3 वेळेस जर लॉस झाल्यानंतर तर आपले 21 होते, तर 21,000 21 3% वरती म्हणजे आपल्याला किती 3% झाले? मिळतात. बरोबर. आणि हा, आपल्याला व्याजासहित भरपूर पैसे मिळते मिळतात असे. आहे. आणि जेव्हा आपण हो हो त्याच्यामध्ये हो. राहू 3 महिन्यात त्या कंपनी आपल्याला डिव्हिडंड पण देणार आहे. 3 महिन्यात यशा ज्या कंपन्या, त्या कंपन्या आपल्याला चांगलं डिव्हिडंड पण पे करतात. ओके, सो आपल्याला जे ऍब्सोल्यूट रिटर्न पैकी अॅन्युअल रिटर्न जे आहेत ते चांगले घ्यायचे आहेत. याची बॅक टेस्टिंग खूप केलेली आहे. ओके, याची बॅक टेस्टिंग जी आहे ती 10 वर्षाची केलेली आहे, की 10 वर्षात जर या 15 कंपन्यांमध्ये हे जर केलं असेल किंवा जेव्हा आपण करतो, तर त्या कंपन्यांनी जर नॉर्मली म्हणजे अॅन्युअल रिटर्न त्या कंपन्यांचे जर 15% असतील आणि जर या मेथडचा यूज केला तर ते 15 चे 25% रिटर्न होतील, आपण ही जर मेथड वापरली तर. ओके, जर नॉर्मली त्या राईट स्टॉक्समध्ये मी सर, राईट. इन्व्हेस्ट केलं तर मला 15% तो देईलच. सपोज मी आज 2003ला मार्च महिन्यात करतो, तिसऱ्या महिन्यात 2024च्या, आणि पुढच्या 2025ला तिसऱ्या महिन्यात जर मी चेक केलं, त्या कंपनी मला 15% रिटर्न दिले. ठीक आहे, मी त्याच्यात पण खुश आहे. पण त्यामध्ये जे डिप्स आले, त्या डिप्सचा मला काय फायदा झाला? माझे पैसे तर त्याच्यात अँगेज राहिले ना. तर डिप्सला मी ऑपॉर्च्युनिटीमध्ये कसं कन्वर्ट करू? एखादी जर मार्केटमध्ये सपोज उद्या गव्हर्नमेंट चेंज झालं, कोविड सारखं काही टेम्पररी आणखी जर काही इश्यू झाला, किंवा त्या कंपनीवरती जर टेम्पररी काही आलं, किंवा गव्हर्नमेंटनं असं काही डिसिजन घेतलं की या सेक्टरवरती त्याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला, तर तेव्हा जी मार्केटमध्ये डाऊन आलेले आहेत किंवा जो फॉल आलेला आहे, त्या फॉलला मी कशा प्रकारे माझ्या फायद्यासाठी यूज करू, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. आणि कंपन्या, कुठल्याही कंपनीवरती हे चालत नाही, त्याच्यासाठी सिलेक्टेड कंपनी, मॅक्झिमम 15. ओके, 15 पैकी पण जे बेस्ट आहेत मी आणखी तुम्हाला 2-4 कमी करून त्याच्यातल्या पाठवणार आहे. त्याच कंपन्यांवरती तुम्हाला ते करायचं आहे. तुम्ही चेक करू शकता, तुम्ही बॅक टेस्ट स्वतः करू शकता की जेव्हा जेव्हा त्याच्यात फॉल आला 2-3% तेव्हा जो वर गेलेला आहे, तर कशा प्रकारे ते वर गेलेलं आहे, असं हे स्ट्रक्चर राहणार आहे. इनिशियली तुम्हाला ऑल टाइम हाय, मी याच्यासाठी सांगितलं ऑल टाइम हायचं इंट्रोडक्शन द्यायचं होतं सर्वांना. आणि जर तुम्हाला इथं स्टार्ट करायचं आहे तर तुम्ही कधीपासून स्टार्ट करू शकता साधारणपणे. ओके, त्याच्यासाठी मी ऑल टाइम हाय सांगितलेला आहे. तुम्ही 2 कंपन्यांवरती करू शकता, 10 कंपन्यांवरती पण करू शकता, 5 कंपन्यांवरती पण करू शकता. तुम्ही 5 कंपन्या निवडून ठेवायच्या मोजक्या, मला या 5 कंपन्यांवरती हे करायचं आहे, बरोबर. मी जे तुम्हाला नंबरिंग पाठवणार आहे ते तुम्हाला याच्यानुसार पाठवणार आहे, कॅपिटलनुसार. जे 10 कंपन्यांची लिस्ट, 15 कंपन्यांची लिस्ट मी जी तुम्हाला पाठवणार आहे, त्याच्यामध्ये सर्वात जास्त कॅपिटल असणारी कंपनी, त्याच्यानंतर त्याची नेक्स्ट, नंतर नेक्स्ट 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 अशा तुम्हाला पाठवणार आहे, टॉपच्या 12 ते 15 कंपन्या. तुम्ही कुठल्याही कंपन्यावरती, तुम्ही 3 कंपन्या मिनिमम चूज करा. 3 कंपन्यांवर करू शकता, 5, 6, 7, 8, 9. ओके, माझं रिकमेंडेशन हे राहणार आहे की कमीत कमी तुम्ही 5 कंपन्यांवरती हे करा. सर्व कंपन्यांवरती करणं हे पॉसिबल नाही, कारण की आपल्याला तेवढा पैसा लागणार, कॅपिटल आपल्याला जास्त लागणार आहे याच्यासाठी. मग सो काय करू शकतो आपण, 3 कंपन्यांवरती हा फॉर्म्युला यूज करू शकतो. आणि हे प्युअरली मी तुम्हाला सांगतो, हे लॉंग टर्म साठी, आणि हा एक बिझनेस आहे. बिझनेस म्हणजे ती कंपनी जसं करत आहे, त्या कंपनीचे जे काही अपडाऊन्स येत आहेत, त्या कंपनीच्या अपडाऊन सोबतच आपण सोबत राहणार आहोत, त्या कंपनीच्या सुखात पण राहणार आहोत आणि दुःखात पण राहणार आहोत. हा त्यामागचा उद्देश आहे. ओके, डाऊन झाल्या म्हणजे कंपनी थोडी दुःखात आलेली आहे, वर जात आहे कंपनी सुखात जात आहे. सो दोन्ही गोष्टीचे बेनिफिट्स आपल्याला घ्यायचे आहेत लॉंग टर्म वाल्यांसाठी, ज्यांना बिलकुल मार्केटमध्ये काम करण्याला वेळ नाही, पण बेसिक नॉलेज एवढं तर सर्वांना आतापर्यंत आलेलं आहे क्लास शिकून. एवढं तर सर्वांना आलेलंच असेल ना की बाय प्राइस लो झाली, किती झालेली आहे, किती % लो झालेली आहे, किती % हाय झालेली आहे, एवढं तर सर्वांना कळलेलंच आहे, माझी खात्री आहे. एवढं नॉलेज तर सर्वांनाच आहे. यस, माझ्याशी बोलू शकता. राईट सर, राईट. बरोबर सर, एकदम बरोबर. येस, काही क्वेरी असेल तर माझ्याशी बोला, डिस्कस करा. समजलं? डॉक्टर प्राची मॅम, गौरी मॅम, जय सर, कांबळे सर, हो सर.
गुड. पुजारी मॅम. येस. ओके. मी नाव असं माझ्या स्क्रीनवरती जे एकदम समोर नाव आहे मी ते नाव घेतो. प्लीज पर्सनली कोणी घेऊ नका. ओके. पवार सर, नितीन सर, ऑल क्लिअर? समजलं? चालेल. हो सर. गुड. सो आपण एक ब्रेक घेऊ. ओके. 2 तास झाले. ओके. एक 5 ते 7 मिनिटाचा ब्रेक घेऊ. आता 6 वाजलेत. आपण शार्पली 6 वाजून 15 मिनिटांनी 6 वाजून 15 मिनिटांनी पुन्हा चालू करू. की त्याच्यामध्ये तुम्हाला ETF बद्दल सांगणार आहे. काय? ETF बद्दल प्युअरली नवीन आणि खूप, हे बघा दोन्ही कॉन्सेप्ट चांगलेच आहे. ETF आणि हा पण जो बघितला तो पण चांगला आहे. ओके. सो ETFचं जे इम्पॉर्टन्स आहे, ETFचं जे सध्या जे वेळ लागले लोकांना ते खूप जबरदस्त आहे आणि आपण त्याच्या बिगिनिंगवरती आहोत सध्या. जसं म्हणतात ना, शेअर मार्केटची नवीन सुरुवात झाली होती तेव्हा जर मी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली असती तर मी करोडपती झालो असतो. तर असं समजा की ETFच्या आपण त्या स्टेजवरती आहोत सध्या. ओके. एवढं जबरदस्त आहे. सो 6 वाजून 15 मिनिटांनी आपण पुन्हा इथं भेटू. मी दुसरी लिंक पाठवणार आहे, त्या लिंकवर तुम्हाला जॉईन करायचं. सर्वजण ब्रेक घ्या, फ्रेश व्हा, चहा कॉफी घ्या आणि 15 मिनिटात आपण पुन्हा भेटू. चालेल सर्वांना? Yes, sir. ओके सर. ओके. Yes, डन sir. डन चालेल. ओके.